नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पटेल मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण टॅक्स असिस्टंट मुख्य 2021चा जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धीमध्ये जे काही 30 प्रश्न आहेत, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पटेल मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केले. बॅचची फी फक्त ₹999 असेल. तर बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. सेम याचप्रमाणे आपण काय केले, एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले आहे. त्या पण बॅचची फी आपली ₹999 असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा 200 पेक्षा जास्त लेक्चर बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न काय दिला इकडे तुम्हाला, वाहतूक स्थानकात उपलब्ध जोडण्या अभ्यासा. एक मार्गी जोडण्या आहेत. एक मार्गी जोडण्या म्हणजे काय, एक वन वेर असतं. बघा काय दिले, सी ते ए. बघा, सी पासून ए कडे जातोय. म्हणजे बघा, आता सी ते जो रोड जातोय त्याला ए पासून सी कडे यायला परमिशन नाही, फक्त सी पासून ए कडे जातोय. पुढं ई ते जी, बा ई पासून जी कडे, ई ते जी. परत बी ते एफ, परत काय दिलंय, बी ते एफ, बी ते एफ. परत काय दिलंय, डी ते एच. बघा, डी ते एच. बरं, पुढे काय दिले आता, जी ते सी. बघा, जी इथं दिसतोय, बरोबर का, जी आणि सी. जी ते काय म्हटलंय, सी. जी पासून सी कडे. ठीक आहे बघा. चला परत एच ते एफ, एच ते एफ, एच इथं आहे, एफ इथं, एच पासून एफ कडे जातो इथून, एच. हा, पुढं ई ते सी. बघा, ई पासून सी कडे, ई ते सी म्हणजे हा असं. ठीक आहे. चला परत पुढे काय दिले बघा, दोन मार्गी जोडण्या. दोन मार्गी जोडण्या म्हणजे काय, जाताना त्याच रोडने आपण जाऊ पण शकतो आणि येऊ पण शकतो. ठीक आहे बघा, दोन मार्गी जोडण्या ए आणि ई. बघा, ए आणि ई मध्ये दोन मार्गी जोडण्या आहेत. चला परत जी आणि बी, जी आणि बी मध्ये पण आहेत, जी आणि बी मध्ये. परत एफ आणि डी, एफ आणि डी मध्ये पण आहे. परत काय दिले बघा, ई आणि डी, ई आणि डी, ई इथं आहे, डी इथं आहे. बघा, ई आणि डी मध्ये पण दोन मार्गी जोडणे. बरं, हा, ई आणि डी यांच्या दरम्यान आहेत. हा, या माहिती संदर्भातील चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय म्हणजे थोडक्यात काय, आता 4 पर्यायांमधले 3 पर्याय बरोबर असले, एक पर्याय चुकीचा असेल. काय दिले बघा, पहिला, सी ते एच प्रवास करण्यासाठी व्यक्तीला ए, ई व डी या स्थानकातून जाणे आवश्यक आहे. कुठून, सी पासून एच कडे जायचंय बघा आपल्याला. आता बघा, सी कुठे, इथे. सी पासून आपल्याला कुठे जायचंय, एच कडे, इकडे शेवटला जायचंय. तर काय म्हटले, तर जाताना आपल्याला ए, ई व डी या स्थानकातून जाणे आवश्यक आहे. आता सी कडे बघा, जर हे जर वरचे दोन रस्ते बघितले आपण, तर त्याच्याकडे आलेले आहेत रोड. ते सी पासून जाणारा फक्त एकच आहे, ए मार्ग. बरोबर आहे की नाही. मग सी पासून आपल्याला ए कडे जावं लागेल. ठीक आहे बघा, सी पासून ए कडे गेलो आपण. बघा, ए पासून परत आपल्याला ई कडे जावं लागेल. बघा, इथं तुम्हाला काय म्हटले बघा, ए आहे, ई आला रस्त्यामध्ये, बरोबर आहे का. ए पासून ई कडे गेला. हा, ए आता ई पासून बघा तुम्ही जी जाऊ शकता, जी पासून बी, बी पासून एफ, एफ पासून डी आणि डी पासून एच. पण तुम्हाला डी लागलाय का, मध्ये लागलाय, इथं डी पण दिसतोय बघा, ए ई डी. किंवा बघा इथून परत बघा, सी पासून ए कडे गेला, ए पासून ई कडे गेला, ई पासून बघा, आता ई पासून तुम्ही डायरेक्ट डी डी कडे पण जाऊ शकता आणि डी पासून परत एच कडे जाऊ शकता. याचा अर्थ काय, सी ते एच जाताना आपल्याला ए, ई आणि डी आपल्याला त्याच्यावरून 100% जावंच लागणार आहे. त्यामुळे पहिलं काय ते बरोबर येते. बघा, 2 नंबर काय म्हटले, एफ ते ए जाण्यासाठी फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे व तो आहे ई आणि डी मार्गे जाणे. बघा, एफ पासून ए कडे जायचं. आता एफ कुठे बघा, इथे. एफ पासून आपल्याला ए कडे जायचंय. ठीक आहे बघा, आता एफ पासून ए कडे जाताना आपल्याला काय म्हटले, ई आणि डी हा एकच मार्ग आहे. बघा, एफ पासून ए कडे जर जायचं असेल तर बघा, बी कडे एफ पासून उलट जाऊ शकत नाही आपण, कारण की तो बी ते ए एफ रोड आहे. म्हणजे जाताना आपल्याला डी कडे जावं लागेल आणि डी पासून आपण परत ई कडे येऊ शकतो. बघा, कुठे जायचं आपल्याला, एफ ते ए. बा ई, हा, एफ पासून आपण डी कडे जाऊ शकतो. बा, डी पासून एच कडे जायची गरज नाही, कारण एच पासून परत रोड एफ कडे झालेला आहे. मग एफ पासून डी कडे गेलो, डी पासून आपण इकडे कुठे आलो, ई कडे आलो आणि आपल्याला कुठे जायचंय, एफ ते ए. हा, डी पासून ई कडे आलो आणि इकडे ई पासून ए कडे आलो. मग थोडक्यात काय बघा, एफ ते जाण्यासाठी आपल्याला फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे व तो आहे ई आणि डी मार्गे जाणे. बघा, बघा बरोबर आहे का नाही. एफ पासून डी कडे गेलो, डी पासून ई कडे गेलो आणि ई पासून मग आपण ए कडे आलो. याचा अर्थ 2 नंबर पण बरोबर आहे. 3 नंबर काय दिले बघा, जर जी सी मार्ग बंद केला. बघा, जर काय म्हटले, जी आणि सी हा जर मार्ग बंद केला आपण, जी पासून सी कडे जाणारा, तर कोणीही ए ला भेट न देता सी ते एच जाऊ शकते. बघा, तर कोणीही ए ला भेट न देता म्हटल्या, ए ला भेट न देता सी ते एच जाऊ शकते. बघा, आता सी पासून एच कडे जाताना फक्त आपल्याला काय म्हटले, ए ला भेट द्यायची गरज नाही. बघा, सी पासून एच कडे जाताना आणि वरचा रोड तर बंद आहे.
बरोबर बरोबर आहे का बघा. बघा आता सी पासून जर एच कडे जायचं असेल तर बघा आपल्याकडे बघा हे जे दोन रोड आहेत ते सी कडे येणार रोड आहेत. सी पासून जाणारा फक्त कुठून ए मार्गे रोड आहे. म्हणजे काही जरी केलं आपल्याला एच कडे जर जायचं असेल आणि बघा तर ह्या दोन रोडने आपण जाऊ शकत नाही. सी पासून आपल्याला कंपल्सरी ए रोडने जावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही बघा. सी पासून ए कडे हे तर काय म्हटलं आपल्याला बघा जर जी सी मार्ग बंद केला तर कोणीही ए ला भेट न देता सी ते एच जाऊ शकत नाही. बघा सी पासून एच कडे जाताना भले हे दोन रोड बंद असू किंवा नसू पण आपल्याला कारण हे दोन रोड येणार रोड आहेत त्याच्यामुळे जाताना आपल्याला ए पासूनच जावं लागणार आहे भले हे दोन रोड बंद नसले तरी सुद्धा. बघा त्यामुळे सी पासून ए कडे जावं लागेल ए पासून ई मग परत आपल्याला इकडे जी बी एफ डी एच किंवा ई पासून डायरेक्ट डी डी पासून परत एच म्हणजे हे 3 नंबर काय ते बघा चूक येते. ठीक आहे आणि आपल्याला काय म्हटलं त्यांनी या माहिती संदर्भातील चुकीचा पर्याय निवडा. मग चुकीचा पर्याय कुठला निघतोय ऑप्शन नंबर 3. तरी पण 4 नंबरला काय दिले बघा डी व ए किंवा डी व जी यांना भेट देऊन कोणालाही एफ ते सी प्रवास करता येतो. बघा एफ पासून सी कडे जर प्रवास करत असेल एफ कुठे बघा इथे एफ पासून सी कडे जायचं तर काय म्हटलंय एफ पासून बघा डीई ए मार्गे जावं लागते. बघा परत एफ पासून कडे आपल्याला सी कडे जायचं असेल तर बघा एफ पासून डी कडे जावं लागेल. डी बघा एफ पासून डी कडे गेलो डी पासून ई कडे गेलो आणि ई पासून बघा परत आपल्याला कुठे जावं लागेल आपल्याला कुठे जायचंय सी बघा एफ पासून जी कडे एफ पासून जी कडे आणि जी पासून परत आपण सी कडे जाऊ शकतो. म्हणजे एफ ते सी जाताना बघा आपल्याला काय करावं लागेल एफ पासून सुरुवातीला डी जावं लागेल डी पासून ई ला जावं लागेल ई पासून उलट ए कडे काय येऊ शकत नाही आपण म्हणजे ए ला येऊ शकतो पण ए पासून सी कडे जाऊ शकत कारण हा वन वे त्यामुळे आपल्याला ई पासून जी कडे जावं लागलं आणि जी पासून सी कडे यावं लागेल. म्हणजे काय बघा एफ पासून डी ई जी आणि सी म्हणजे बघा डीई व ए बघा आता एफ ते सी प्रवास करताना डीई ए लागलाय का बघा डीई हा पण याच्यामध्ये ए लागलेला दिसतोय कुठं तुम्हाला ए लागलेला ना ठीक आहे बघा बरं पण पुढे किंवा म्हटलेली किंवा काय म्हटले बघा डीई व जी यांना भेट देऊन कोणालाही एफ ते सी प्रवास करता येतो. बघा एफ ते सी प्रवास करताना डीई जी बरोबर आहे का बघा डीई जी आणि इथं किंवा म्हटल्यामुळे दोन्ही पैकी एक आहे का तर आहे येते लक्षामध्ये म्हणजे डीए ए जरी नसला तरी डीई जी आहे त्याच्यामुळे बघा इथं आपल्याला डीईजी दिसतो त्यामुळे ऑप्शन नंबर 4 पण काय तर बरोबर निघतोय आणि चुकीचा पर्याय विचारल्यामुळे ऑप्शन नंबर 3 उत्तर येणार आपलं. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. बघा काय म्हटलं याच्यामध्ये बघा काय दिसतंय इकडं 14 गुणिले 17 जर केला आपण 14 गुणिले 17 तर 17 चौका 68 पहा परत 17 एके 17 आणि 6 झाले 23 म्हणजे 238 येते बरोबर आहे का 238 मध्ये 2 ऍड केले काय ते 240 येते. इथे बघा परत 12 8 96 8 गुणिले 12 12 8 झाले 96 96 मध्ये अधिक 2 केले की बरोबर झालं 98. बघा आता इथं परत काय क्वेश्चन मार्क आहे एक्स करायचं बघा म्हणजे काय ते बघा एक्स गुणिले 19 एक्स गुणिले 19 बरोबर किती येणार आहे बघा आता इथं 519 591 कधी येणार 2 ऍड केल्यानंतर म्हणजे बरोबर काय असणार आहे 589 असेल 2 कमी करा बघा इथं 589 देते थोडक्यात काय एक्स इज इक्वल टू बघा एक्स इज इक्वल टू 589 भागिले 19 करा किती निघते बघा 19 एक 19 बघा किती येते 19 एक 19 परत 19 त्रिक 57 खाली एक राहिला 1 19 झाला परत 19 एक 19 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली 31 इथे काय येते बघा 31 म्हणजे ऑप्शन नंबर 3 आणि बरोबर इकडे बघा 27 गुणिले जर 15 केला आपण 27 गुणिले 15 करा किती निघते बघा 15 7 5 दर्शे 15 2 30 आणि 10 झाले 40 त्याच्यामध्ये अधिक 2 केले की बरोबर झाले 407. ठीक आहे बघा म्हणजे इथं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे काय दिले बघा एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागावायचे होते बघा एक संख्या जर आपण x पकडली तर x या संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायचं होतं. ठीक आहे बघा तर काय भागायचे होते परंतु त्याऐवजी चुकून 5 ने गुणून बघा त्या x या संख्येला चुकून काय केलं आपण 5 ने गुणून 7 ने भागल्यामुळं भाग दिला तेव्हा उत्तर 25 आले बघा उत्तर किती आले इज इक्वल टू 25 आले. तर खरे उत्तर काय असेल बघा इथं आपल्याला बरोबर एक्स ची व्हॅल्यू कळून जाते आधी एक्स ची व्हॅल्यू काढा आणि मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा बघा काय निघते इकडं बघा एक्स इज इक्वल टू 25 ला आहे असं की बघा आता छेदाचं 7 बरोबरच्या पुढे गेले की अंशाला जाणार आहे आणि अंशाचं 5 बरोबर छेदाला जाणार आहे. बघा किती निघते इकडं 5 एके 5 5 5 25 म्हणजे 7 5 35 झाले एक्स ची व्हॅल्यू झाली 35. ठीक आहे बघा आता इथं 35 व्हॅल्यू टाका बघा मग किती झाले 35 ला 7 ने गुणून जर आपण 5 ने भागलं तर उत्तर काय निघते बघा 5 एके 5
5 7 35 म्हणजे 7 7 किती झाले बघा 49. म्हणजे आपलं उत्तर किती आलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पझल टाईप वरचा क्वेश्चन आहे. काय दिले? 1 ते 10 ची चौकट जाळी करून दिना, मानू, जयू व जेबा ठिकऱ्या खेळत आहेत. फक्त दिना व मानू यांनी त्यांच्या ठिकऱ्या समक्रमांकावर उतरवल्या. बघा दिना, मानू, जयू कोण कोण आहे बघा? दिना, मानू, जयू आणि जेबा. ठीक आहे बघा 1 ते 10 ची चौकट करून खेळत आहेत. बरं पुढं बघा काय दिले? दिना व मानू यांनी त्यांच्या ठिकऱ्या समक्रमांकावर उतरवल्या. बघा दिना आणि मानूनी सम ठिकाणी सम. ठीक आहे बघा परत याचा अर्थ काय? बरं इथं शब्द काय वापरलाय बघा? फक्त. म्हणजे या फक्त दोघींनी दिना आणि मानूच्या ज्या ठिकरे आहेत ते सम संख्येवरती आहेत. बाकी सगळ्यांच्या कशा आल्या? विषम संख्येवरती येतील. हे विषम येईल, हे विषम येईल. बरं आता पुढे काय दिले बघा? जयूची ठिकरी. बघा जयूची ठिकरी सर्वात कमी क्रमांकावर उतरली. बघा आता बघा ह्या जर जयू जर सगळ्यात कमी असेल तर सगळ्यात कमी विषम संख्या कुठली असणार बघा? 1 असेल. तात्पुरते 1 लिहून घ्यायचं. बरं पुढे काय दिले बघा? कानूची ठिकरी 7 वर उतरली. बघा कानूची ठिकरी. बरं आता याच्यामध्ये कानू नवीन व्यक्ती दिली बघा. कानू लिहून घ्या इकडं. कानूची व्यक्ती कुठं? कानूची ठिकरी कुठं दिलेली? 7 वर. ती फिक्स करून टाका. कारण की जयूची ठिकरी क्रमांक त्यांनी फक्त काय दिले? सर्वात कमी क्रमांकावर उतरली. आणि कमी क्रमांक कुठला असणार आहे आपला? 1 ते 10 मध्ये 1 असेल. आणि 1 असणार आहे आणि ते असताना पण विषम संख्याची ठिकरी असणार त्याची. ठीक आहे. चला परत पुढे काय दिले? कानूची ठिकरी 7 वर उतरली. कोणाही 2 व्यक्तींनी एकाच क्रमांकावर त्यांच्या ठिकऱ्या उतरवल्या नाहीत. बरं ठीक आहे. परत पुढं कोणाची ठिकरी 1, 5 व 10 वर उतरली नाही. बघा एकूण संख्या कुठली आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ह्याच्यामध्ये बघा 1 वर 5 वर आणि 10 वर कुणाच्या ठिकऱ्या नाहीत. याचा अर्थ काय बघा? जयूची ठिकरी इथं काय म्हटली आपल्याला? जयूची ठिकरी सर्वात कमी क्रमांकावर उतरली. आता बघा जयूची ठिकरी कुठं असणार आहे मग? दिना आणि मानू. तर बघा दिना आणि मानू कशा आहेत? समसंख्या आहेत. मग समसंख्या कुठल्या कुठल्या आल्या इथं? 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल. मानू पण 2 4 6 आणि 8. आणि बघा 1 वर तर कोणा ठिकरी नाही. आणि जयूला काय? जयू 2 तर घेऊ शकत नाही. का? कारण की फक्त समसंख्या असणारे फक्त 2च आहेत. कोण? दिनो आणि मानू. आता बघा जयूला मग संख्या राहिली संख्या कुठली विषम मधली? तर 3 राहिली. मग इथं 1 येणार नाही. इथं काय येणार आहे बघा? मग इथं 3 येईल. जयूची ठिकरी कुठली आली? 3 आली. ठीक आहे. बरं आता याच्यामध्ये बघा 3 नंबर फिक्स झाला कुणासाठी? जयूसाठी. 7 नंबर फिक्स झाला कुणासाठी? तर कानूसाठी. बघा आता मग राहिले काय? आता बरं जेबासाठी कुठला क्रमांक येईल बघा? तिच्यासाठी पण विषमच असणार आहे सगळे. हे सगळे कोण असणार आहेत? विषमवाले आहेत बाकी सगळे. बघा मग आता 1 नंबर तर येणार नाही. 1 नंबर आणि 5 नंबरचा विषय संपला. 3 नंबर गेला जयूसाठी. 7 नंबर गेला कानूसाठी. मग आता जेबासाठी विषम संख्या कुठली राहिली बघा? 1 3 5 7 गेले. राहिला कुठला? 9. हा कुठला आला? 9 नंबर आला जेबासाठी. आणि दिना आणि मानूचा मात्र समसंख्या आहे पण ती कुठली आहे ते आपण सांगू शकत नाही. 2 आहे, 4 आहे, 6 आहे का 8 आहे. ठीक आहे. 10 तर काय कोणाचाच नंबर नाही. बरं काय म्हटलंय? माहिती सत्य असेल तर दिलेल्या पर्यायातील कोणते विधान खात्रीने सत्य आहे? पहिलं काय दिले? जेबाची ठिकरी 9 क्रमांकावर उतरली. बघा जेबाची ठिकरी 9व्या क्रमांकावर उतरली का? तर उतरली. बरोबर आहे. खात्रीने सत्य असणार पहिलं बरोबर आहे ते उत्तर. आपण तरी पण बाकीचे पर्याय चेक करू आपण. काय म्हटले? कानूची ठिकरी मानूच्या वरच्या क्रमांकावर उतरली. बघा कानूची ठिकरी काय म्हटले? कानूची ठिकरी किती? 7 आहे. तर मानूच्या वरच्या क्रमांकावर बघा मानू. बघा आता मानू 7 पेक्षा लहान 6 वर आहे का 7 पेक्षा जास्त 8 वर आहे ते फिक्स माहित नाही आपल्याला. त्याच्यामुळे कानूची ठिकरी मानूपेक्षा वरच्या क्रमांकावर आहे ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे मानू जर 6 वर आहे 6 4 2 वर असतं तर म्हणलं असतं कानूची ठिकरी आपली मानूपेक्षा जास्त आहे. वरच्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. पण आपल्याला बघा मानू 8 पण असू शकतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे बघा इथं कानूची ठिकरी मानूच्या वरच्या क्रमांकावर उतरली हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे 2 नंबर चुकतोय. 3 नंबर बघा जयूची ठिकरी क्रमांक 2 वर उतरली. बघा जयूची ठिकरी क्रमांक 2 येणार आहे का? नाही. जयूची ठिकरी क्रमांक 3 वर येणार आहे. त्या 3 नंबर काय झाला? मग चूक झाला. 4 नंबर काय दिले? मानूची ठिकरी क्रमांक 6 वर उतरली. बघा मानूची ठिकरी क्रमांक 6 वर आपण फिक्स सांगू शकतो का? नाही. 2 4 6 8 यापैकी कशावर पण उतरू शकते. त्यामुळे हे पण काय ते चुकते. खात्रीने सत्य असणार कुठले? मग ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? गावांच्या परस्पर सापेक्ष स्थानांची माहिती वाचून एका रेषेवर असलेल्या गावांचा गट दर्शवणारा पर्याय निवडा. एका रेषेत असलेले गाव सांगायचं आपल्याला. ठीक आहे. बघा पहिले काय दिले? FD च्या पश्चिमेला 1 किलोमीटरवर आहे. बघा FD च्या पश्चिमेला
बघा डी इथं मानला, डी ची पश्चिम दिशा इकडे आली, इथं एफ मांडा, दोघांमधलं अंतर झालं 1 किलोमीटरचं. बघा एफ हा डीच्या पश्चिमेला, इकडे झाली पूर्व दिशा आणि ही झाली पश्चिम दिशा. ठीक आहे बघा. परत बीईच्या उत्तरेला बघा, आता इथं बी दिसतोय का तुम्हाला? इथं बी कुठे दिसत नाही, त्यामुळे तात्पुरतं खालचं वाक्य वाचा. बघा काय दिलं इकडं, सगळ्यात शेवटीला काय दिले बघा, ई डीच्या दक्षिणेला 1 किलोमीटरवर आहे. बघा ई डीच्या दक्षिणेला बघा. आता इथं बघा डीच्या दक्षिणेला कोण आहे? तर ई आहे. डीच्या दक्षिणेला कोण आहे? ई आहे. किती किलोमीटरवर? 1 किलोमीटरवर. पहा पहिलं आपण हे वाक्य घेतलं कुठलं? एफ डीच्या पश्चिमेला 1 किलोमीटरवर आहे. सगळ्यात शेवटचं का घेतलं? कारण की एफ आणि डी ला धरून जे वाक्य असतं ना तेच आधी वाचायचं, म्हणजे लगेच त्याला धरून आपली मांडणी करता येते. बघा ईडीच्या दक्षिणेला 1 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. बरं आता बघा ई ला धरून इथं वाक्य आहे का? तर आहे. बघा काय दिलंय, बीईच्या पूर्वेला 1 किलोमीटरवर आहे. बघा ई ची पूर्व दिशा कुठं आली? या साईडला आली. बीईच्या पूर्व दिशेला कोण आहे? तर बी आहे. किती किलोमीटरवर? तर 1 किलोमीटरवर. चला पुढे काय दिले बघा, ए ईच्या उत्तरेला 2 किलोमीटरवर आहे. बघा ईच्या उत्तरेला 2 किलोमीटरवर कोण आहे? तर ए आहे. बघा ईच्या उत्तरेला डी झाला 1 किलोमीटर, त्याच्यावरती 1 किलोमीटरवर कोण असेल? मग ए असेल. बघा ईच्या उत्तरेला 2 किलोमीटर वरती कोण आहे? तर ए आहे. 1 आणि 1 2. बरं पुढे काय दिले बघा, सी एच्या पूर्वेला 1 किलोमीटरवर आहे. बघा एच्या पूर्व दिशा कुठं आली? या साईडला आली. मग सी कुठं आहे? तर एच्या पूर्व दिशेला 1 किलोमीटरवर आहे. इकडे सी आला. ठीक आहे. चला पुढे आता काय दिले बघा, आपल्याला प्रश्न काय विचारलाय? तर एका रेषेत असलेल्या गावांचा गट दर्शवणारा पर्याय निवडा. बघा एका रेषेत असलेले गाव कुठले आहेत? ए डी आणि ई. ए डी व ई, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. पहा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं? पहा 7 गुणिले 9. 7 गुणिले 9 किती झाले? 63. 63 वजा 5 केले की बरोबर काय निघते? 58 निघते. इथं पण बघा सेम तसंच. 6 गुणिले 8. 6 8 झाले 48. 48 वजा 4 केले की बरोबर 44 निघते. इथं बरोबर काय निघेल बघा, 5 गुणिले 8. 5 8 40. 40 वजा 6 केले की बरोबर काय निघते? 34 निघते. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा काय दिसतंय पाहिजे एका संकेत प्रणालीनुसार बघा. चला जीई जे आय झेड ओ हा संकेत हॅड प्लीजंट ड्रीम प्रतिरूपित करतो. परत LIT ZOPIT हा संकेत रिअलाइज युअर ड्रीम प्रतिरूपित करतो. आणि GEZE PATZE हा संकेत व्हेरी व्हेरी प्लीजंट एक्सपिरियन्स प्रतिरूपित करतो. या संकेत प्रणालीनुसार युअरचा संकेत निवडा. ठीक आहे. बघा युअरचा संकेत निवडायचा आपल्याला. बघा आता कॉमन काय काय निघतंय बघा याच्यामध्ये, युअर कुठे येते? ठीक आहे. बघा बरं आता पहिल्या 2 वाक्यांमध्ये बघा ड्रीम कॉमन निघते. इथं ड्रीम आहे, इथं ड्रीम आहे. आणखी ड्रीम कुठं दिसते का तुम्हाला? नाही. बरं आता पहिल्या 2 वाक्यांमध्ये आणखी कुठलं वाक्य कॉमन आहे का ते पण नीट बघून घ्या. बघा हॅड प्लीजंट आणि रिअलाइज युअर, म्हणजे फक्त ड्रीम हे हा शब्द कॉमन आहे. याचा अर्थ काय? पहिल्या 2 वाक्यांमध्ये जो कोड असेल तो कोणासाठी असणार आहे? ड्रीम साठी असेल. पहा इकडे ZO आहे, इथं पण ZO आहे. ठीक आहे. बरं काय लिहित बसायचं करणार आपल्याला, फक्त काय युअरचा कोड कुठला तेवढं चेक करायचं. बघा परत आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला इकडे, बघा प्लीजंट आहे, इथं पण प्लीजंट आहे. बघा इथं प्लीजंट आहे, इथं पण प्लीजंट आहे. म्हणजे पहिले आणि तेच बघा दुसरं बघ कुठला शब्द कॉमन निघतोय बघा, इकडे हॅड राहिला फक्त आता. आणि व्हेरी व्हेरी इकडे काय ते एक्सपिरियन्स. म्हणजे बघा पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये फक्त प्लीजंट कॉमन आहे. इकडे पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात कॉमन कोड कुठला निघतोय बघा, जीई, इकडे जीई. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात प्लीजंट साठी जीई हा कोड झाला. ठीक आहे. बघा परत आता शेवटचं जर वाक्य बघितलं बघा, व्हेरी व्हेरी दिसते. बरोबर आहे का नाही? 2 शब्द, एक शब्द 2 वेळा आला. बघा इकडे व्हेरी, इकडे व्हेरी. म्हणजे बघा लास्टच्या वाक्यामध्ये बघा इकडे कोड कुठले ZE आणि ZE हा कोड कोणासाठी? व्हेरीसाठी. ठीक आहे. बघा आता राहिले काय बघा, हॅड साठी कोड झाला कुठला? JI. आणि एक्सपिरियन्स साठी कोड कुठला झाला? तर PAT. ठीक आहे. बघा मग आता राहिले काय? रिअलाइज आणि युअर. तर बघा आता ह्याच्यामध्ये LIT आणि PIT हे कोड, ह्याच्यामधला कुठला कोड रिअलाइज साठी आणि कुठला कोड UR साठी हे आपण फिक्स सांगू शकत नाही. त्यामुळे UR चा कोड हा LIT पण असू शकतो आणि PIT पण असू शकतो. ठीक आहे. बघा ह्याच्यामुळे उत्तर काय निघालं आपलं? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले व्हायच्यावरती? 3 चौकार व 8 षटकार मारून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती? बघा 3 चौकार मारले म्हणजे बघा 3 गुणिले 4 झाले 12 धावा. आणि 8 षटकार मारले म्हणजे 8 गुणिले 6 झाले 8 6 48 धावा. ठीक आहे. बघा मग आता चौकार झाले, षटकार झाले, एकूण धावा किती झाल्या बघा ह्या 8 आणि 2 10, 4 आणि 1 5 आणि 6, म्हणजे 60 धावा त्याने चौकाराने षटकारने काढल्या. मग एकूण धावा काढल्या किती? 110.
मग 110 मधल्या 60 धावा गेल्या, राहिल्या किती 50 धावा. या 50 धावा कशा काढलेल्या असल्या त्याने, तर पळून पळून काढलेल्या धावा आहेत. पळून काढलेल्या धावा. बरं आता विचारलं काय बघा त्यांनी तिथं आपल्या, तर पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती, टक्केवारी विचारली बघा. म्हणजे 110 बघा, 110 धावांमधल्या 50 धावा आपण पळून काढले, तर ते टक्केवारी काय असेल, गुणिले 100 करा. किती निघते बघा इकडं, चला ह्या शून्याला हा शून्य गेला बघा. 5 गुणिले 100 किती झाले 500. 500 भागिले किती झाले हे 11. बघा मग काय निघते इकडं, 11 चौक 44 बघा. 44 खाली राहिले 6, 6 वर 0 60 झाले. म्हणजे 11 5 55 आणि बाकी राहिली 5, म्हणजे 45.511% येते. ठीक आहे बघा. अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता आलं पाहिजे. ठीक आहे बघा. उत्तर किती आलं इकडे आपलं, 45.511%. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास ए चे वय काढा. बघा आता ए आणि बी च्या वयाचं गुणोत्तर काय दिले बघा, त्यांनी 2x आणि इकडे काय दिले 5x दिले. बरोबर आहे का नाही. बघा आता गुणोत्तराची जर बेरीज काढली आपण, तर काय निघेल 2x अधिक 5x बरोबर झाले 7x. बरोबर. गुणोत्तरामध्ये बेरीज झाली 7x. संख्येमध्ये किती दिले बघा, तर त्यांच्या वयाची बेरीज 63 आहे. मग 7x बरोबर झाले 63. मग x बरोबर काय निघेल बघा, 63 भागिले 7 किती निघते, 7 1 7, 7 9 63, 9 आलं. बरोबर आहे का. बघा आपल्याला विचारले काय, तर ए चे वय काढा. मग ए चं वय किती असेल बघा, 2x म्हणजेच काय 2 गुणिले 9 बरोबर झाले 92 8. आणि जर बी चं विचारलं असतं तर 5 गुणिले 9 बरोबर झाले असते 45. विचारलंय कोणाचं, ए चं वय आलं 18. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, सी व पी ही भावंडे बी ची मुले आहेत बघा. पण ती त्यांची आई नाही म्हटलेली बघा. सी व पी, सी आणि पी ही कोण आहेत, तर भावंड आहेत. बघा आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, पुरुष जर असेल तर चौकोन काढायचा. बघा जर स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा. स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. बरं त्याच्यामध्ये बघा आता जर पती पत्नी जर असतील, पती असेल तर चौकोन येणार बघा, पत्नी असेल तर काय येणार तिकडं त्रिकोण येणार. आणि दोघांमध्ये चिन्ह द्यायचं प्लस. आणि भावंड जर असतील तर बघा काय करायचं, हा झाला भाऊ आणि ही झाली बहीण, आणि भाऊ बहीण असतील तर तिथे इज इक्वल टू साइन दोघांच्या मध्ये देऊन टाकायचं. ठीक आहे बघा. बरं आता क्वेश्चन सॉल्व्ह करा बघा. काय दिले, सी व पी ही भावंडे आहेत. बघा सी व पी म्हणजे सी इज इक्वल टू पी, भावंड. सी व पी ही भावंडे बी ची मुले आहेत. कुणाची मुले आहेत तर बघा बी ची मुले आहेत. बरं पुढे काय दिले बघा आणखी, पण ती त्यांची आई नाही. बरं आता हे मुले जे म्हटले, बी ची मुले म्हणजेच काय बघा, म्हणजे जेंडर दिलेला आहे का चिल्ड्रन दिले, तेवढं नीट इंग्लिश मध्ये बघून घ्यायचं. तर इथं मुलीचा अर्थ काय बघा, तर त्यांची चिल्ड्रन आहेत. कुणाची बघा, सी आणि पी कोणात भावंड आहेत आणि बी ची मुले आहेत म्हणजेच काय. बरं आणि पुढे काय दिले, पण ती त्यांची आई नाही. बघा बी जर त्यांची आई नसेल तर कोण असेल बघा, वडील असेल. इथे चौकून काढून टाका. बरं पुढे काय दिले बघा, सी ही व्यक्ती त्यांच्या आई वडिलांच्या एकुलत्या मुलाचा भाऊ नाही. बघा सी ही व्यक्ती कोण आहे बघा, त्यांचे जे कोण आई वडील असतील त्यांच्या एकुलत्या मुलाचा, एकुलता मुलगा कोण आला मग पी आला, एकुलत्या मुलाचा भाऊ नाही. याचा अर्थ सी ही कोण असेल, बहीण असेल. कुणाची, पी ची. ही झाली बहीण. बघा परत पुढे काय दिले, बघा ए आणि बी हे जोडपे आहे. बघा याचा अर्थ काय बघा, बी जर बघा ए आणि बी जर जोडपे असेल तर ए इथं आला, आणि बघा बी जर पुरुष असेल तर आपोआप ए कोण झाली, स्त्री झाली. आणि दोघांमध्ये चिन्ह कुठलं आलं बघा, अधिकचं चिन्ह आलं पती पत्नीसाठी. हा झाला पती, ही झाली पत्नी. आणि डायरेक्ट नातं बघा, बी चं सी बरोबर किंवा ए चं पी बरोबर नातं असल्यामुळे इथं पण आपण डॅश मारला तरी चालतो, काय फरक पडत नाही. बघा परत पुढं, क्यू ही सी ची मुलगी आहे. बघा सी ची मुलगी कोण आहे, तर क्यू आहे. पहा सी ची मुलगी झाली क्यू. इथं त्रिकोण काढा. चला परत, आर हा पी चा मुलगा आहे. बघा आर हा पी चा मुलगा कोण आहे, तर आर आहे. आर हा पी चा मुलगा आहे. परत काय दिले बघा, एस आणि पी हे जोडपे आहे. बघा पी च बघा एस आणि पी जर जोडपे असेल तर एस इथं मांडा, आणि पी पुरुष असेल तर एस स्त्री असेल, आणि जोडपे असेल दोघांमध्ये प्लसचं साइन देऊन टाका. चला परत पुढे काय दिले, टी ही एस ची आई आहे. बघा एस ची आई कोण आहे, एस ची आई झाली टी, इकडे टी मांडा, एस ची आई टी आहे. तर अनुक्रमे भाचा व आत्या हे नाते असलेल्या व्यक्तींची जोडी निवडा. बघा भाचा म्हणजे कोण असतो बघा, तर बघा भाचा आणि आत्या म्हणजेच काय झालं बघा, हे झाली वडील, आणि वडिलांची बहीण ही झाली आत्या. ठीक आहे बघा, म्हणजे भावाचा मुलगा भाचा, किंवा इकडे काय वडिलांची बहीण झाली आत्या. असं कुठे दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा, तर बघा आर बरोबर भाचा दिसतोय. बरोबर आहे का.
आर बरोबर भाचा आला आणि सी बरोबर कोण झाली बघा आत्या. बघा आर चे वडील पी झाले आणि वडिलांची बहीण सी, पी ची बहीण कोण आहे सी, म्हणजेच आर ची आत्या झाली सी. इथं काय विचारलं आपल्याला बघा, तर भाचा व आत्या हे नाते सांगायचं आपल्याला. भाचा कोण आहे बघा आपल्याकडे आर आहे, आर, आणि आत्या कोण आहे तर सी आहे. म्हणजे आर आणि सी बघा, आर आणि सी म्हणजे ऑप्शन नंबर 3. बघा इथं ऑप्शन नंबर पहिल्यामध्ये सी आणि आर पण दिलेले. डायरेक्ट तिथं बघून टिक मार्क करायचं नाही, कारण का तुम्हाला प्रश्न अनुक्रमे आधी काय म्हटलंय बघा, आधी भाचा नंतर आत्या दिलेले. भाचा कोण आहे तर आर आहे नंतर सी, त्यामुळे आधी आर नंतर सी, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, अजीजकडे प्रत्येकी विभिन्न वजने असलेले ए बी सी डी आणि ई या नामनिर्देशनांचे लोखंडी गोळे आहेत. बघा किती गोळे आहेत बघा, 5. ए बी सी डी आणि ई. चला काय दिले बघा, बी चे वजन ए च्या वजनाचे निम्मे आहे. बघा कुणाच्या म्हटले बघा, ए च्या वजनाच्या निम्मे. बघा जर आपण जर बी ए जर 2 पकडला 2x, तर बी आपण x पकडू शकतो. ठीक आहे बघा. बघा मग बीचं वजन बघा, ए बरोबर बीचं वजन ए च्या वजनाचे निम्मे आहे. चला परत पुढे काय दिले बघा, बी चे वजन सी च्या वजनाच्या 4.5 पटीने जास्त आहे. बघा इथं मात्र बघा, आता बीचं वजन आपण काय म्हटले बघा, सी च्या वजनाच्या 4.5 पट. मग सी चं वजन जर आपण इथं x पकडला, सी चं वजन जर x पकडला, तर बी चं वजन आपण 4.5x करू शकतो. बरोबर आहे. काय म्हटले बघा, बी चे वजन सी च्या वजनाच्या 4.5 पटीने जास्त आहे. सी चं वजन x असेल तर सी च्या वजनाच्या 4.5 पटीने कोणाचं वय आहे, बी चं वय आहे. मग आपण काय करू शकतो बघा, ह्याला टाट मारून टाका आणि बी च्या वजनाच्या दुप्पट कोणाचं वय आहे, ए च्या. म्हणजे 4.5 ची दुप्पट किती झाली बघा, 9x, ते इथं मांडून टाका. ठीक आहे बघा. आता आणखी पुढे काय दिले बघा, डी चे वजन सी च्या वजनाच्या दुप्पट आहे. बघा डी चे वजन काय म्हटले, सी च्या दुप्पट आहे. सी जर x असेल तर डी किती आला बघा, 2x आला. बरोबर आहे का बघा. ठीक आहे बघा. परत काय दिले आणखी, ई चे वजन डी च्या वजनाच्या दुप्पट आहे. बघा ई चं वजन काय म्हटलंय, डी च्या वजनाच्या दुप्पट आहे. म्हणजे 2x च्या दुप्पट किती झाली इकडे, 4x. बरं काय दिले बघा, ए चे वजन ई च्या वजनापेक्षा जास्त आहे. बघा ए चे वजन ई च्या वजनापेक्षा जास्त आहे का, तर आहे. 4x पेक्षा जास्त आहे 9x. त्यामुळे काही नाही, वाक्य नसतं दिलं तरी चाललं असतं. बघा ज्याचे वजन सी च्या वजनापेक्षा जास्त आहे, ए चे वजन ई च्या वजनापेक्षा, ए चे वजन ई च्या वजनापेक्षा जास्त आहे. ज्याचे वजन सी च्या वजनापेक्षा जास्त आहे. सी च्या वजन मग कुणाचं, ए चं वजन, सॉरी ए चे वजन ई च्या वजनापेक्षा जास्त आहे. ज्याचे म्हणजे कुणाला असतं बघा, ई चं. बघा इथं काय म्हटलंय, ज्याचे. बघा ए चे वजन ई च्या वजनापेक्षा जास्त आहे. ठीक आहे बघा. ज्याचे म्हणजे कुणाचे बघा, ई चे वजन सी च्या वजनापेक्षा जास्त आहे. बघा ई चे वजन सी च्या वजनापेक्षा जास्त आहे का, तर आहे. पण हे वाक्य नसतं दिलं तरी चाललं असतं. ठीक आहे बघा. बरं खाली काय दिले बघा आता ह्याच्यामध्ये, त्यांच्या वजनाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केली तर ज्याचा क्रमांक बदलणार नाही असा गोळा निवडा. बघा आता चढत्या क्रमाने जर आपण मांडणी केली तर सगळ्यात लहान कोण येईल बघा, सी येईल. बघा इथं कोण आला, सी आला. सी पेक्षा मोठा कोण आहे बघा, तर डी आहे. परत बघा डी पेक्षा मोठा कोण आहे तर ई आहे. ई पेक्षा मोठा कोण आहे तर बी आहे. आणि बी पेक्षा मोठा कोण आहे तर ए आहे. ठीक आहे बघा. आणि इथं काय म्हटलंय, त्यांच्या वजनाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केली तरी ज्याचा क्रमांक बदलणार नाही असा गोळा निवडा. म्हणजे बघा मांडणी अशी मांडा किंवा बघा चढत्या क्रमाने मांडा किंवा उतरत्या क्रमाने मांडा. जागा त्या व्यक्ती जागा बदलणार, थोडक्यात म्हणजे काय, मधली व्यक्ती कोण असणार बघा, ई असणार. म्हणजे चढत्या क्रमाने मांडलं आणि उतरत्या क्रमाने जरी मांडलं तरी त्या व्यक्तीचा क्रमांक हा काय येतोय, 3च क्रमांक येतो. ठीक आहे. त्यामुळे कोण असणार आहे तो, ऑप्शन नंबर 2 ई. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा, बँकेशी केलेल्या करारानुसार एका व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमांच्या काही हप्त्यात करायचे आहेत. 18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% रक्कम फेडली आहे असे तिच्या लक्षात आले. करारात ठरलेली हप्त्यांची संख्या निवडा. बघा आता इथं 60% रक्कम, 18 हप्ते भरल्यानंतर जे काय लक्षात आलं, आपण 60% रक्कम फेडली. बघा म्हणजे बघा 18 हप्ते म्हणजेच काय बघा, 60% रक्कम. तर प्रश्न विचार काय, त्याने करारात ठरलेली हप्त्यांची संख्या निवडा. म्हणजे एकूण हप्ते किती आहेत, म्हणजे 100% रक्कम म्हणजे किती. 100% रक्कम फेडायला आपल्याला किती हप्ते फेडावे लागतील, वगैरे काय करा, तिरकस गुणाकार. हे न्यायला गुणायचं आणि हे न्यायला गुणायचं. बघा x गुणिले 60, x गुणिले 60 बरोबर 100 गुणिले 18, 100 गुणिले 18. बघा काय निघते इकडं, एक जाग्याला ठेवा आणि 60 बरोबरच्या पलीकडे घाला. 100 गुणिले 18 छेद 60
चला भाग घालवा. शून्याला शून्य गेले, 6 1 6, 6 3 18 म्हणजेच 10 गुणिले 3 की झाले 30 झाले, म्हणजे एकूण 30 हप्ते होते. ठीक आहे बघा, उत्तर काय असेल आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण डायरेक्शन चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे थोडक्यात बघा. मी नेरे या गावात राहतो आणि मला जवळपास राहणाऱ्या उपचार करून घेणाऱ्या ग्राहकांच्या पेरे, तेरे व सेरे या गावांना भेट द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्यांनी जोडलेली आहेत. पेरे ते नेरे मार्ग 31 किलोमीटर. बघा, पेरे ते नेरे मार्ग, पेरे ते नेरे मार्ग 31 किलोमीटरचा आहे. बर, परत तेरे ते पेरे 20 किलोमीटर. बघा, तेरे ते पेरे म्हणजे पेरे ते तेरे किती किलोमीटर आहे तर 20 किलोमीटर आहे. बरं, परत सेरे ते पेरे 23 किलोमीटर. बघा, सेरे ते पेरे, सेरे ते पेरे किती दिले आपल्याला 23 किलोमीटर आहे. बरं, परत नेरे ते तेरे 18 किलोमीटर. नेरे ते तेरे, नेरे ते तेरे हे झालं 18 किलोमीटर. तेरे ते सेरे 17 किलोमीटर. तेरे ते सेरे, तेरे ते सेरे 17 किलोमीटर. आणि परत सेरे आणि सेरे ते नेरे 25 किलोमीटर लांबीचे आहे. सेरे ते नेरे, सेरे ते नेरे 25 किलोमीटर. हे किती आहे तर 25 किलोमीटर आहे. तर काय म्हटले बघा, सर्व ग्राहकांना भेटी देऊन नेरेला परतण्यासाठी मला कापावे लागणारे किमान अंतर निवडा. मग नेरेपासून सुरुवात करायची, सगळ्या गावांना भेटायचं, परत नेरेला यायचं. पण आपलं काय म्हटले, कमीत कमी आपल्याला म्हणजे किमान अंतर लागावे अशा आपल्याला रस्त्याची निवड करायची. बघा, नेरेपासून जर सुरुवात केली आपण, सगळ्यात जवळचा मार्ग कुठला बघा 18 किलोमीटर. बघा, नेरेपासून आपण कुठे गेलो, नेरेपासून तेरेला गेलो. बरोबर आहे का, नेरेपासून कुठे गेलो आपण तेरेला. बघा, हे 18 किलोमीटर येते. बरं, तेरे पासून आता बघा, तेरे पासून पेरेला जावं लागेल. तेरे पासून पेरेला, पेरे किती आहे बघा 20 किलोमीटर आहे. पेरे पासून सेरेला, पेरे पासून सेरेला, सेरेला किती आहे 23 किलोमीटर अंतर येते. आणि परत सेरे पासून नेरेला. बरोबर आहे का, बघा, नेरे ते तेरे, तेरे पासून पेरे, पेरे पासून सेरे आणि सेरे पासून परत नेरे, सेरे पासून परत नेरे म्हणजे एकूण 25 किलोमीटर. बघा किती अंतर निघते बघा याच्यामध्ये. बघा, 10 20 30 40 50 60 70 परत 80 आणि 86 ची बेरीज किती निघते 86. बघा आता याच्यामध्ये आपण स्किप कोणाला केले बघा 31 आणि 17ला. समजा आपण बघा नेरे पासून तेरेला आलो असतो, तेरे पासून परत जर सेरेला गेलो असतो म्हणजे बघा हे 18 केलं असतं, परत जर 17 केलं असतं, पण परत 23 करावं लागलं असतं आपल्याला. 23 म्हणजे पेरेला आलो असतं, पेरेपासून परत नेरे किती 31 आहे. पण हे अंतर आपलं वाढते, किती निघते बघा 10 20 30 40 आणि 30 70 70 आणि परत बघा 8 आणि 7 15 15 16 17 18 18 आणि 19 70 आणि 19 बरोबर किती झाले बघा 89 येते. त्याच्यामुळे आपल्याला हे नाही परवडत. ठीक आहे बघा, तर आपल्याला एकूण किती अंतर कापावं लागतं 86 किलोमीटर. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, ए ही किंमत बी पेक्षा मोठी असताना बघा पी इज इक्वल टू ए चे 40% प्लस बी चे 65% आणि क्यू इज इक्वल टू ए चे 50% अधिक बी चे 50% आहेत. तर या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे, तर पी हा क्यू पेक्षा मोठा आहे. बरं, आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा, लक्षात घ्या. ए आणि बी ची जर व्हॅल्यू आपण पकडली तर याच्यामध्ये आपल्याला पी आणि क्यू दोन्हीपैकी कोण मोठा आहे तेवढं बघायचं. बघा आता काय दिले, ए ही बी पेक्षा मोठा आहे. बघा, ए हा मोठा आहे कोणापेक्षा बी पेक्षा. पण लक्षात घ्या इथं लगेच बी ची व्हॅल्यू 1 पकडून ए ची व्हॅल्यू 2 पकडायची नाही. लक्षात घ्या. बघा समजा इथे बी ची व्हॅल्यू आपण 10 पकडली, 10 का पकडतो मी की बाबा जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करताना सोपं जाईल. बघा आता बी ची व्हॅल्यू जर आपण 10 पकडली तर 10 पेक्षा सगळ्यात जवळची संख्या कुठली आहे बघा, लगेच असणारी मोठी संख्या कुठली आहे 11 आहे. बरोबर आहे का नाही. इथं आपण ए ची व्हॅल्यू आपण इकडे 11 पकडू शकतो. ठीक आहे बघा, आणि समजा बी ची व्हॅल्यू जर आपण 10 पकडली तर ए ची व्हॅल्यू 1000 पण असेल, 10,000 पण असेल का, तर फक्त बी पेक्षा जास्त आहे. तात्पुरता आपण थोडी लांबची व्हॅल्यू पकडू, कुठली 50 पकडू. आणि बघा दोन्ही व्हॅल्यू जर टाकून आपण जर हे इक्वेशन सॉल्व्ह केलं ना तर दोन्ही उत्तर वेगवेगळे निघतात. कशी लक्षात घ्या. बघा पी इज इक्वल टू काय दिले बघा, पी इज इक्वल टू बघा काय दिले ए चे 40%. बघा ए किती पकडले आपण सुरुवातीला, वरच्या व्हॅल्यू पकडा बघा 11, 11 चे 40%, 11 चे 40% अधिक बी चे 65% म्हटले. बी किती आहे बघा 10, 10 चे 65% काढा. बघा काय निघते इकडे बघा, चला ह्या शून्याला हा शून्य गेला बघा, 11 × 44 चे 10 आले किती येते बघा इकडे 4.4 निघते.
अधिक बघा इकडं या शून्याला हा शून्य कट झाला बघा 65/10 म्हणजे 6.5 म्हणजे किती निघते बघा 6 आणि 4 10 10.5 आणि 4 किती आले 9 आले. ठीक आहे बघा म्हणजे पी ची व्हॅल्यू किती झाली 10.9 बघा क्यू ची व्हॅल्यू काय निघेल बघा इथं बघा क्यू ची व्हॅल्यू काय निघेल बघा ए चे 50% बघा ए किती आपला 11 आहे 11 चे 50% करा 11 चे 50% अधिक बी परत काय दिलंय बी चे 50% बघा बी किती पकडलं आपण 10 10 चे 50% करा इकडं बघा किती निघते इकडे बघा चला ह्या शून्याला हा शून्य गेला बघा 11 5 55 55/10 किती आलं बघा 5.5 आलं अधिक इथे काय निघते बघा चला ह्या शून्याला हा शून्य गेला परत ह्या शून्याला हा शून्य गेला किती निघते बघा 5 निघते म्हणजे 5.5 अधिक 5 बरोबर झाले 10.5 बघा दोन्ही मध्ये जर आपण चेक केलं काय निघते बघा इथं पी ची व्हॅल्यू क्यू पेक्षा जास्त आहे बरोबर आहे का इथं काय निघाला आपला पी ची व्हॅल्यू क्यू पेक्षा जास्त निघाली बरोबर आहे का ठीक आहे बघा आता स्टेप रेट आता काय करायचं बघा आता ए ची व्हॅल्यू 50 पकडून बघा काय निघते इकडे आता बघा चला पी इज इक्वल टू बघा ए ची व्हॅल्यू आपण 50 पकडली काय निघते बघा ए चे 40% म्हणजे 50 चे 40% अधिक बी चं तर काय सेमच येणार आहे बीच व्हॅल्यू आपण काय बदललेलं नाही 10 चे 65% इज इक्वल टू काय निघते बघा इकडे चला बघा ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला 5 चोक 20 आले 20 अधिक बघा इकडं ह्या शून्याला हा शून्य गेला 65/10 म्हणजे 6.5 म्हणजे इथं उत्तर काय आलं बघा इकडं 26.5 आलं बरं आता क्यू ची व्हॅल्यू काय आहे बघा इकडं बघा क्यू ची व्हॅल्यू काय ते बघा ए चे 50% बघा 50 चे 50% 50 चे 50% अधिक बी चे 50% म्हणजे बीच व्हॅल्यू किती आली 10 10 चे 50% करा 10 चे 50% बरोबर किती निघते इकडं बघा ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य 5 5 25 आले इकडं 25 अधिक बघा ह्या शून्याला हा शून्य ह्या शून्याला हा शून्य किती झाले खाली 5 राहिले 25 अधिक 5 बरोबर झाले 30 बरोबर आहे का बघा मग आता इकडे काय निघते बघा इथं काय निघालं बघा 30 आणि 26.5 म्हणजेच काय बघा क्यू ची व्हॅल्यू जास्त आहे कोणापेक्षा पी पेक्षा म्हणजे वरती व्हॅल्यू आली पी क्यू पेक्षा मोठा आहे खाली आला क्यू हा पी पेक्षा मोठा आहे म्हणजे उत्तर काय निघेल बघा याच्यामध्ये या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे बघा पी हा क्यू पेक्षा मोठा आहे का नाही सांगू शकत क्यू हा पी पेक्षा मोठा आहे का तर नाही सांगू शकत पी आणि क्यू समान आहेत का तर नाही पण चुकीचे बघा वरील कोणताही निष्कर्ष खात्रीपूर्वक काढता येणार नाही म्हणजेच उत्तर किती येते आपला ऑप्शन नंबर 4 येते ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता आता काय दिले बघा याच्यामध्ये रतनचे चौरस आकार नेमके 1 हेक्टर शेत आहे ठीक आहे बघा 1 हेक्टर शेत आहे सोमवारी त्याला त्या शेताच्या मध्यावर परस्परांपासून 1 मीटर वाढत असलेली 4 भूछत्रे पाहून आश्चर्य वाटले बघा आता हे शेत आहे कोणाचं रतनचं ठीक आहे बघा ह्याच्यामध्ये बरोबर बघा आता इथं काय झालं त्याला 4 भूछत्रे तेव्हा इथं 4 भूछत्रे काय म्हटले बघा वाढत असलेली पाहून आश्चर्य वाटले बघा मंगळवारी या भूछत्रांची संख्या 16 पर्यंत वाढली बघा पहिल्यांदा 4 होती परत किती झाली बघा परत झाली 16 इकडे झालं सोमवार ही झाला मंगळवार बरोबर आहे का बघा मंगळवार या भूछत्रांची संख्या 16 पर्यंत वाढलेली आणि ती सगळी परस्परांपासून 1 मीटर अंतरावर होती आज जेव्हा त्या भूछत्रांच्या गटाकडे पाहिले तेव्हा त्यांचा विस्तार 36 झाला होता बघा इकडे किती आला बघा परत 36 आला ठीक आहे बघा 36 झाला तर आज बुधवार असेल तर जर आज बुधवार असेल तर आणि जर याच गतीने भूछत्रांचे क्षेत्र विस्तारित राहिले तर रतनचे शेत कुंपण वगळून पूर्णपणे व्यापून टाकायला लागणाऱ्या आणखी दिवसांची संख्या आजच्या दिवसासह निवडा म्हणजे बघा हे 1 हेक्टर क्षेत्र पूर्ण त्या भूछत्रांनी भरून जायला किती दिवस लागतील विचारले आपल्याला बघा पहिल्यांदा 4 वाढली परत 16 परत 36 आणि बघा काय इथं म्हटले बघा तर आणि ती सगळी परस्परांपासून 1 मीटर अंतरावर आहेत बरोबर आहे का आणि इथं काय म्हटले शेताच्या मध्यावर परस्परांपासून 1 मीटर वाढत असलेली आहेत आणि प्रत्येकाचं वाढ किती बघा 1 मीटरच आहे म्हणजे थोडक्यात काय हे किती आलं बघा 4 मीटर स्क्वेअर आला बघा हे 4 जण किती जागा व्यापणार 4 मीटर स्क्वेअर ही किती व्यापणार आहेत 16 मीटर स्क्वेअर इकडे किती असेल बघा 36 मीटर स्क्वेअर आता बघा 1 हेक्टर म्हणजे किती असते बघा 1 हेक्टर मध्ये झाला किती बघा 1 हेक्टर मध्ये झाला 10,000 बघा 1 हेक्टर मध्ये झाला 10,000 मीटर स्क्वेअर याचा अर्थ काय बघा तर 10,000 मीटर स्क्वेअर कम्प्लीट व्हायला किती दिवस लागतील इथं काय दिसतंय बघा तुम्हाला आता बघा हे 4 म्हणजेच काय बघा 4 गुणिले 1 चा वर्ग बघा बरोबर किती आलं 4 येते बघा 4 गुणिले 2 चा वर्ग म्हणजे काय निघते बघा 4 गुणिले 4 बरोबर किती आले 16 परत बघा 4 गुणिले 3 चा वर्ग म्हणजेच काय बघा 4 गुणिले 3 चा वर्ग झाला 9 9 चौक बरोबर झाले 36 म्हणजे बघा थोडक्यात काय बघा हे एवढं क्षेत्रफळ व्यापायला किती वेळ लागणार आहे बघा आपल्याला
4 गुणिले एनचा बघा 4 गुणिले एनचा वर्ग बरोबर किती निघणार आहे बघा 10,000 मीटर स्क्वेअर. ठीक आहे बघा. बघा मग आता काय निघेल बघा इथं एन स्क्वेअर इज इक्वल टू बघा 10,000 भागिले 4 जर केलं तर काय निघते एन स्क्वेअर इज इक्वल टू 2500 येते. बरोबर आहे का. मग आता 2500 कितीचा वर्ग आहे तर बघा 5 चा वर्ग किती झाला 25 झाला आणि ह्याचे 2 शून्य दे 0 1 0 देऊन टाका म्हणजे 50 चा वर्ग झाला 2500 म्हणजे काय होईल बघा 50 दिवसामध्ये हे पूर्ण शेत काय होईल बघा भूक्षेत्राने व्यापून जाईल. पण आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी तर बघा इथं काय दिले बघा आज जेव्हा त्याने भूक्षेत्रांच्या गटाकडे पाहिले तेव्हा त्याचा विस्तार 36 झाला होता. आज म्हणजे कुठला तर बघा जर आज बुधवार असेल आणि आपण बघायला सुरुवात कधीपासून केली बघा तर सोमवारपासून केली. बरोबर का. सोमवारी पहिला दिवस होता, मंगळवारी दुसरा, बुधवारी तिसरा म्हणजे आज दिवस कुठला आहे तर बुधवार आहे. आणि विचारलं की आपल्याला बघा तर रतनचे शेत कुंपण वगळून पूर्णपणे व्यापून टाकायला लागणाऱ्या आणखी दिवसांची संख्या आजच्या दिवसासह निवडा. म्हणजे आजच्या दिवसापासून फक्त थोडक्यात काय सोमवार आणि मंगळवार वगळून आजपासून एकूण किती दिवस लागतील पूर्ण शेत भरून जायला किती दिवस लागणार 50 दिवस लागणार. त्यातनं फक्त 2 दिवस वजा करायचे कुठले सोमवार आणि मंगळवार म्हणजे एकूण उत्तर काय निघेल आपला ऑप्शन नंबर 3 48. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा क्वेश्चन मध्ये लसावी मासावी चॅप्टरचा क्वेश्चन बघा काय दिले. अध्यापकांनी मुलांना गुलाबाची 21 मोगऱ्याची 42 आणि जास्वंदीची 56 रोपटे लावण्याची विनंती केली. बघा गुलाबाची 21 गुलाब 21 मोगरा 42 आणि जास्वंदीची 56 रोपटे लावायला विनंती केली. प्रत्येक रांगेत बरं आता इथं काय दिले बघा प्रत्येक रांगेत बघा हे लय महत्वाचे प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील याप्रमाणे रोपट्यांची लागवड करायची आहे. बघा आपण लसावी मसावी चॅप्टर मध्ये जे क्वेश्चन बघतो ते ह्या टाईपचे नसतात. म्हणजे त्याच्यामध्ये शब्दरचना कधी असते बघा प्रत्येक रांगेत एकाच प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. बघा दोन्ही शब्दांचा अर्थ काय ते पण सांगतो बघा लक्षात घ्या. आता इथं बघा मग थोडक्यात काय ते प्रत्येक रांगेमध्ये बघा समजा आता इथं आपण समजा दोन रांगा किंवा 3 रांगा केल्या असतील तर प्रत्येक रांगेमध्ये बघा गुलाब पण आला पाहिजे मोगरा पण आणि जास्वंदी पण आले पाहिजे. आणि बघा या 3 रांगेमध्ये गुलाबाची समजा रोप बघा इथे 21 आहेत बरोबर आहे. 3 रांगेमध्ये किती टाकावं लागतं आपल्याला 7 रोप टाकावं लागतील. इथं 7 टाकावं लागतील इथं 7 इथं 7 याप्रमाणे प्रत्येक रांगेमध्ये आता गुलाब समजा पहिल्या रांगेत जर गुलाबाची 7 रोप असतील आता दुसऱ्या रांगेत पण गुलाबाची 7 रोपे असतील तिसऱ्या रांगेत पण गुलाबाची 7 रोपे असतील. आणि लसावी मसावी चॅप्टर मध्ये प्रश्न विचारतात तिथं काय विचारतात बघा आपल्याला प्रत्येक रांगेत एकाच प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. तिथं बघा आता दोन्हीतला फरक काय असतो ते पण सांगतो बघा. बरं आता इथं काय म्हटले बघा प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील याप्रमाणे रोपट्यांची लागवड करायची आहे तर वरील अटींच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा. बघा आता जे आपण लसावी मासावी मध्ये बघतो त्याचा अर्थ काय असतो बघा तर इथं बघा आता 21 42 आणि 56 जो मसावी असतो मसावी किती निघतो बघा 7 निघतो बरोबर आहे का. 7 निघला इकडं 7 त्रिक 21 7 सकून 42 आणि 7 8 56 मग या ठिकाणी बघा मग तिथं आपल्याला काय दिलं असतं बघा प्रत्येक रांगेत एकाच प्रकारची इथं बघा प्रत्येकच्या ऐवजी जरी एकाच प्रकारची दिलं असतं बघा एकाच प्रकारची रोपटी समान संख्येने असतील तर आणि अशी जर लागवड करायची तर त्या ठिकाणी कसं असतं बघा प्रत्येक रांगेत एकाच प्रकारची रोपटे जर असतील तर बघा त्या ठिकाणी बघा प्रत्येक रांगेत 7 रोपं येतील. बघा प्रत्येक रांगेत 7 रोपं असतील रांगांची संख्या जी असतील खाली निघते. येते लक्षामध्ये बघा म्हणजे बघा एकूण बघा गुलाबाच्या 3 रांगा असतील. बघा गुलाबाच्या 3 रांगा झाल्या ह्या गुलाबाच्या 3 रांगा होतील मोगऱ्याच्या 6 रांगा होतील 6 रांगा आणि जास्वंदीच्या 8 रांगा होतील आणि प्रत्येक रांगेमध्ये 7 रोपं असतील. ठीक आहे बघा या टाईपचे प्रश्न आपण कुठे बघतो लसावी मासावीमध्ये. इथं वेगळं काय दिलंय त्यांनी प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी म्हटलेली. आता इथं एकाच प्रकारची नाही म्हटलेली त्यांनी प्रत्येक प्रकारची त्याच्यामुळं इथं उलट काय होते लक्षात घ्या. बघा इथं ही रोपं येत नाहीत बघा ही रांगांची संख्या येत नाही ही रोपांची संख्या येते. मग थोडक्यात काय बघा तर आता इथं आपल्याला 7 रांगा तयार कराव्या लागतील. बघा किती 7 1 2 3 4 5 6 आणि 7 ठीक आहे बघा 7 रांगा झाल्या आणि त्याच्यामध्ये बघा तर बघा प्रत्येक रांगेमध्ये 3 रोपं गुलाबाची असतील 3 रोपं प्रत्येक रांगेत कोणाची आली गुलाबाची. म्हणजे काय झालं बघा इथं 3 7 21 गुलाबाची झाली. मोगऱ्याची रोपं प्रत्येक रांगेमध्ये 6 असतील. बघा इथं मोगऱ्याची झाली 6 प्रत्येक रांगेमध्ये 6 रोपं झाली मोगऱ्याची आणि बघा परत प्रत्येक रांगेमध्ये 8 रोपं झाली जास्वंदीची. इथं 8 इथं 8 इथं 8
याप्रमाणे, म्हणजे ह्या टाईपचा प्रश्न आहे. आता त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या अटी चेक करायचं. बघा काय दिले, दिलेल्या अटीनुसार फक्त 7 ओळी असणे शक्य आहे. बघा फक्त 7 ओळी करू शकतो, आपण करू शकतो. बघा या प्रकारे 7 ओळी झाल्या, 1 2 3 4 5 6 7. आणि प्रत्येक रांगेमध्ये बघा प्रत्येक प्रकारे समान रोप आहेत की नाही. बघा प्रत्येक रांगेत बघा आता 3 गुलाबाचे रोप आहेत ना, इथं पण 3 आहेत. बघा 7च्या 7 रांगा 3 गुलाबाचे रोप आहेत. बघा परत मोगरे 6 रोप आहेत आणि जास्वंदीचे 8 रोप आहेत प्रत्येक रांगेमध्ये. ठीक आहे बघा. बरं त्यामुळे हे पहिलं बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं काय, वरील अटी संदर्भात चुकीचे विधान निवडा. ठीक आहे बघा, पहिलं बरोबर आलं. दुसरं काय दिले बघा, जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटी अधिक दिली तर दिलेल्या अटींचे समाधान करणाऱ्या 3 ओळी करणे शक्य आहे. बघा आता जास्वंदीची काय म्हटले बघा, 7 रोपटी अधिक दिली, मग 56च्या ऐवजी किती रोपटी आली बघा, जास्वंदीची 7 रोपटी जास्त केली. बघा जास्वंदीची 7 रोपटी जर जास्त केली तर काय निघेल बघा, 56 आणि 7 किती झाली, 7 आणि 6 13 63. ठीक आहे बघा. तर काय म्हटले, 7 रोपटे अधिक दिले तर दिलेल्या अटींचे समाधान करणाऱ्या 3 ओळी करणे शक्य आहे. बघा आता ह्याच्यामध्ये बघा इथं 3 जर ओळी करायच्या असतील तर 3 जर इथे घेतला आपण, बघा काय निघेल, 3 7 21, बघा 14 त्रिक 42 आणि 21 त्रिक 63. बघा 3 ओळी केल्या आपण इकडं, 1 2 3. बघा प्रत्येक रांगेमध्ये बघा 7 रोप गुलाबाची झाली, इकडे 7, इथं 7, इथं 7. परत बघा 14 रोप मोगऱ्याची, 14 14 आणि 14 आणि 21 रोप जास्वंदीची, 21 21 आणि 21. म्हणजे हे पण शक्य आहे का, तर आहे. ऑप्शन नंबर 2 पण काय ते बरोबर आहे. 3 नंबर काय दिले बघा, जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटी कमी दिली. बघा जर अध्यापकांनी जास्वंदी 7 रोपटी कमी दिली, 7 रोपटी कमी दिली म्हणजे काय, आता असताना पहिले किती बघा 56 आहे. 56च्या ऐवजी 56 मधून 7 गेले तर खाली किती राहते, 49. बरोबर आहे का. बघा 49 जर रोपटी दिली तर काय निघते बघा, इथं 7 रोपटी कमी दिली तर दिलेल्या अटीचे समाधान करणाऱ्या 7 ओळी करणे शक्य नाही. आणि खाली काय दिले बघा, जर जास्वंदीची 7 रोपटी कमी असली तर दिलेल्या अटीची समाधान करणाऱ्या 7 ओळी करणे शक्य आहे. म्हणजे दोन्ही एकमेकांना विरुद्ध अर्थाने वापरलेले वाक्य आहेत. बघा ह्याच्यामध्ये काय म्हटले, 7 ओळी करणे शक्य नाही, ह्याच्यामध्ये म्हटले 7 ओळी करणे शक्य आहे. कधी जर जास्वंदीची 7 रोपटी कमी असली तर. बघा 7 रोपटी आपण कमी घेतली, 49 घेतली. बघा आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये 7 ओळी करू शकतो. बघा 7 ओळी जर गेल्या आपण तर 7 त्रिक 21, 7 चौकोन 42, 7 7 49 शक्य आहे. 7 रोपटी 1 2 3 4 5 6 7 केली तर प्रत्येक रोपट्यामध्ये बघा 3 गुलाबाची रोपटी जातील, 3 3 3 3 3 3. प्रत्येक रांगेमध्ये बघा 6 मोगऱ्याची रोपं जातील, 6 6 6 6 6 6. आणि प्रत्येक रांगेमध्ये 7 जास्वंदीची जातील, 7 7 7. ठीक आहे याप्रमाणे. म्हणजे बघा आपल्याला 7 ओळी करणे शक्य आहे का, तर शक्य आहे. हे पण 4 नंबर पण बरोबर आहे. इथं काय म्हटलंय, समाधान 7 ओळी करणे शक्य नाही म्हटलेले, त्यामुळे हे चुकतंय ना. आपल्याला इथे विचारलं का चुकीचे विधान निवडा, म्हणजे उत्तर काय निघेल आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा क्लॉक चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दुपारचे 12 वाजायला जितकी मिनिटे शिल्लक आहेत त्याच्या तिप्पट मिनिटे 32 मिनिटांपूर्वी 9 वाजून गेल्यानंतर झालेली होती, तर तितकी मिनिटे निवडा. बघा दुपारचे 12 वाजायला बघा आता 9 आणि 12च्या मधला काळ आहे सगळा, 9 आणि 12 वाजायला, बरोबर आहे का. बघा काय म्हटले, दुपारचे 12 वाजायला जितकी मिनिटे शिल्लक आहेत. बघा आता सध्याला बघा प्रेझेंटचा टाइम आपला कुठला आहे बघा, आताची वेळ. बघा ही झाली आताची वेळ, आताची वेळ आहे. आणि आताच्या वेळेपासून दुपारचे 12 वाजायला x मिनिट राहिलेत आणखी, हे झाले x मिनिटे. बघा x मिनिट झाली. बघा दुपारचे 12 वाजायला जितकी मिनिटे शिल्लक आहेत इथपर्यंत आलो आपण, x मिनिटं शिल्लक आहेत, त्याच्या तिप्पट मिनिटे 32 मिनिटांपूर्वी. बघा 32 मिनिटांपूर्वी 9 वाजून गेल्यानंतर झालेली होती. बघा त्याच्या तिप्पट, बघा 32 मिनिटांपूर्वी म्हणजे या आताच्या वेळेच्या 32 मिनिटांपूर्वी, म्हणजे इकडे 32 मिनिटं करा. आताच्या वेळेपासून पाठीमागे 32 मिनिटांपूर्वी, हे 32 मिनिटाचा काळ आहे. या 32 मिनिटांपूर्वी काय होतं बघा, तर 9 वाजून गेल्यानंतर झाले बघा, 12 वाजून जितकी मिनिटं शिल्लक आहेत त्याच्यात तिप्पट मिनिटे. बघा 12 वाजायला जेवढी मिनिटं शिल्लक आहेत ना, ह्याच्यात तिप्पट मिनिटं शिल्लक होती. इथं किती आलं, 3x. बघा ह्याच्यात तिप्पट मिनिटे काय म्हटले बघा, 32 मिनिटांपूर्वी म्हणजे आताच्या 32 मिनिटं पाठीमागे 32 मिनिटांपूर्वी 9 वाजून गेल्यानंतर. बघा 9 वाजून गेल्यानंतर ना झालेली होती म्हणजे 3x. बघा आताची वेळ झाली, आता आपण कुठे बघा इथे. ठीक आहे, आताची वेळ आहे. आताच्या वेळेपासून बघा 12 वाजायला x मिनिट राहिले आहेत. आणि हे काय म्हटले बघा, तर 32 मिनिटांपूर्वी 32 मिनिटांपूर्वी ह्याच्यात तिप्पट वेळ झालेला होता. कधी 9 वाजून झाल्यानंतर. बघा इथं किती आलं, 3x आलं. मग आता बघा 9 वाजून 12 वाजल्याच्या मध्ये 3 तास झाले.
3 तास म्हणजे किती झाले बघा, तर हा सगळा वेळ किती जाईल, तर 3 तास म्हणजे झाले 180 मिनिटं. 3 तास म्हणजे झाले 180 मिनिट. बघा हा सगळा काळ झाला 180 मिनिटाचा. मग आता आपल्याला काय विचारले हा, तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. बघा आता मग थोडक्यात काय 3x अधिक x, बघा समीकरण कसं तयार होईल, 3x अधिक x अधिक 32 याची इज इक्वल टू किती आले बघा 180 मिनिटं. 3 तास म्हणजे 180 मिनिटं. बघा 3x अधिक x किती झाले 4x बरोबर हे 32 बरोबरच्या पलीकडे झाले 180 वजा 32 बरोबर किती निघते बघा, 180 मधून 30 गेले 150, 150 मधून 2 गेलं 148 मिनिटं शिल्लक राहिली. बघा आता x व्हॅल्यू काय निघेल बघा, x इज इक्वल टू बघा 148 भागिले 4 येते. बघा इथे किती झाले इकडं, बघा 4 बरोबरच्या पलीकडे गेले की छेदाला आलं. बघा ठीक आहे, 4 1 4, 4 त्रिक 12, 2 14, 4 7 28 म्हणजे 37 मिनिटं. x ची व्हॅल्यू किती आली बघा 37 मिनिटं. थोडक्यात काय आतापासून बघा आणि इकडे किती आली बघा, ही झाली 148 मिनिट, नाही सॉरी 37 गुणिले 3 किती येते बघा, 37 गुणिले 3, 3 7 21, 3 त्रिक 9 10 11 म्हणजे 111. बघा थोडक्यात काय आता आतापासून 12 वाजायला 37 मिनिटं शिल्लक आहेत आणि 32 मिनिटांपूर्वी आता ज्या 9 वाजल्याच्या नंतर ना आता जेवढा वेळ शिल्लक आहे ना 12 वाजायला त्याच्या तिप्पट मिनिटं झालेली होती. म्हणजे 9 वाजून 111 मिनिटं झालेली होती. कधी 32 मिनिटांपूर्वी. ठीक आहे बघा, म्हणजे इथं आपलं उत्तर किती आलं 37 आलं. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा रेशिओ चॅप्टरचा क्वेश्चन आहे, रेशिओ अँड प्रपोर्शन. बघा टोपली ए व बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7:9 आहे. बघा ए आणि बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर किती आहे 7:9. इथं डायरेक्ट 7x आणि 9x लिहायचं. बघा जर ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली तर बघा ए टोपलीची 6 फळं आपण काढली म्हणजे 7x मधनं 6 फळं वजा केली आणि ती टाकली कुठं बी टोपलीमध्ये, मग ह्याच्यामध्ये झाली किती 9x अधिक 6. तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर किती येते बघा 1:3 होते. म्हणजे आता ही जी संख्या असेल तर ती गुणोत्तरामध्ये किती आहे 1 असेल तर हे 3 आहे, 1:3 आहे. तर तर काय म्हटले बघा, तर ए व बी टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहेत, एकूण फळे किती आहेत तर 7x आणि 9x. तर हिथली एकूण बेरीज आपल्याला विचारली किती आहे. बघा आता हे जे इक्वेशन सापडते आपल्याला बघा, हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं, त्रिकोण गुणाकार. बघा 3 ह्याला गुणलं किती निघते बघा, 3 ने कशाला 7x वजा 6 ला गुणायचं बरोबर 1 ने ह्याला गुणायचं बघा 9x अधिक 6. बघा काय निघते इकडं 3 गुणिले 7, 3 7 21 x वजा 3 6 18 बरोबर इथं किती आलं आहे असं 9x अधिक 6. बघा आता हे 9x बरोबरचं अलीकडे मग काय होईल वजा होईल 21x वजा 9x बरोबर आणि हे वजा x बरोबरच्या पुढे गेले की अधिक होईल म्हणजे 6 अधिक 18, 6 अधिक 18. बघा काय निघते 21 मधनं 9 गेलं खाली किती राहते 12x बरोबर 18 आणि 6 किती झाले बघा 24 झाले. म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघेल बघा इकडं, बघा x ची व्हॅल्यू किती निघाली 2 निघाली. बरोबर आहे का बघा, बघा 12x बरोबर 24, 12 2 24 म्हणजे x बरोबर किती आले 2 आले. विचारले का आपल्याला, तर ए व बी टोपल्यात मिळून एकूण फळे किती, एकूण फळे किती आहेत बघा 7x अधिक 9x बरोबर झाले 9 7 16x. 16x म्हणजे काय 16 गुणिले 2 बरोबर झाले 32. एकूण फळं किती होती 32. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे, पण कुठला चोर आणि पोलीस वरचा क्वेश्चन. ठीक आहे बघा 400 मीटर अंतरावरून पोलिसाने चोराला थांबवले. पोलिसाने पाठलाग सुरू केला त्याच वेळी चोरानेही पळायला सुरुवात केली. चोराचा वेग ताशी 10 किलोमीटर आणि पोलिसाचा वेग ताशी 15 किलोमीटर आहे असे गृहीत धरल्यास पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळेल. आता सुरुवातीला बघा चोराला पकडायला किती वेळ लागला ते आपल्याला काढावं लागेल. तर बघा आता इथं बघा हे समजा पोलीस आहे आणि पोलीस आणि समोर कुठे इथं चोर आहे, दोघांमधलं अंतर किती आहे बघा 400 मीटरचं. बरोबर आहे का नाही. आणि साहजिकच आहे बघा ज्यावेळेस पोलीस चोराला पकडतो त्यावेळेस पकडायचा असेल ना तर पोलिसाचा वेग हा चोरापेक्षा जास्त असणार आहे. बरोबर आहे का नाही. ह्याचा वेग किती आहे बघा 10च्या स्पीडने पळतोय आणि हा कितीने पळतोय 15च्या स्पीडने. ठीक आहे, पण हे 15 किलोमीटर आहे आणि हे 10 किलोमीटर आहे. पण इकडे हे 400 दोघांमधलं अंतर किती आहे 400 मीटर अंतर आहे. बरोबर आहे का. तर बघा दोघांमधलं जे अंतर असतं ते कोण कमी करत असतं, तर बघा पाठीमागच्या गाडीचा समजा दोन गाड्या जर एकमेकांच्या पाठी एकाच दिशेने जर जात असतील ना तर पुढच्या गाडीला जर पकडायचं असेल पाठीमागच्या गाडीला तर पाठीमागच्या गाडीचा जो पुढच्या गाडीपेक्षा असणारा जो जास्तीचा वेग आहे तो दोघांमधलं अंतर कमी करत असतो किंवा वाढवत असतो. ते कोण ठरवतं, ह्या गाडीपेक्षा असणारा जास्तीचा वेग. आता हिचा वेग किती जास्त आहे बघा, ह्याच्या 10 आणि 5 किलोमीटरचं अंतर आहे. बरोबर आहे की नाही. 5 किलोमीटरचा फरक आहे, मग हे 5 किलोमीटर ठरवत असतं हे 400 मीटर कव्हर करायचं.
मग खाली काय ते बघा ह्याच्यामध्ये दोघांमधलं अंतर किती आहे 400 मीटर आहे. आणि ते कोण ठरवणार आहे बघा, तर 15तनं 10 गेले खाली किती राहिले 5 किलोमीटर. पण लिहिताना कसं लिहायचं बघा ते 5000 मीटर म्हणजे मीटर मध्ये लिहायचं का, कारण की अंतर जे आपण कव्हर करतोय ना ते मीटर मधलं अंतर कमी करतोय. बरोबर आहे की नाही. हे जर 400 किलोमीटर असतं तर साहजिकच आहे आपण 15तनं 10 गेले खाली 5 लिहिलं असतं. पण हे 400 मीटर आहे, किलोमीटर नाही. मग साहजिकच आहे बघा, जर 5000 मीटर बघा, 5 किलोमीटर म्हणजेच काय, एका तासामध्ये 5000 मीटर अंतर कव्हर करतो. मग 5000 मीटर जर 60 मिनिटांमध्ये कव्हर करत असेल तर 400 मीटरला त्याला एका तासापेक्षा कमी वेळ लागणार आहे. मग त्याच्यामुळे इथं काय करायचं बघा, गुणिले 60 करायचं म्हणजे आपल्याला मिनिटामध्ये कळून जाते. बाकी निघते बघा इथं आता उत्तर. थोडक्यात पोलिसाला चोराला बघा किती वेळ लागणार आहे बघा. बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. त्या शून्याला हा शून्य गेला पाहिजे. 6 चोक 24. 24 भागिले 5 किती निघते बघा. 5 चोक 20. 5 चोक 20. 4 राहिले 5 48 म्हणजे 4.8 मिनिट लागतील. 4.8 मिनिटामध्ये चोराला पकडणारे पोलीस. पण आता विचारलं काय बघा, तर पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळेल बघा. आता चोराचा वेग किती आहे 10 किलोमीटर आहे, बरोबर की नाही. मग 10 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय 10,000 मीटर जातोय तो किती वेळामध्ये, तर 60 मिनिटामध्ये. चोर जर 60 मिनिटामध्ये 10,000 मीटर जात असेल तर त्याला 4.8 मिनिट जर चोर पळाला तर तो किती अंतर कव्हर करेल ते विचारले आपल्याला त्यांनी. बघा मग किती निघेल बघा इकडं. बघा तिरकस गुणाकार करा येतं. x गुणिले 60 बघा, x गुणिले 60 बरोबर 4.8. बघा 4.8 गुणिले किती आलं इकडं 10,000 आलं. बघा आता काय होईल बघा इकडं, हे एक जाग्याला ठेवा बरोबर. बरं आता बघा हे 4 बघा, हे पूर्णांकात करून घ्या. इकडचं एक शून्य कमी करा. इथं काय होईल बघा 48 गुणिले इकडचं एक शून्य कमी आहे. थोडक्यात काय होईल 1000 होईल. भागिले हे 60 बरोबरच्या पलीकडे गेले की छेदाला जाईल. छेद 60 होईल. बघा आता ह्या शून्याला हा शून्य गेला. 6 1 6 6 8 48. मग 8 गुणिले 100 केले काय निघते बघा 800 निघते. हा तर बघा पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर पळेल, तर 800 मीटर. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पाय चार्ट दिलेला तुम्हाला याच्यामध्ये. पाय चार्ट काढायचा बघा. काय दिले, मत्स्यालय पाहण्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. प्रौढ व्यक्तींना किती रुपये बघा, तर 7 रुपये दर आहे. मुलांना 4 रुपये, ज्येष्ठ नागरिकांना 5 रुपये. जेव्हा आजचे प्रवेश बंद झाले तेव्हा जमा झालेल्या प्रत्येक गटाची प्रवेश रक्कम पुढील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे होती. मग थोडक्यात काय, आजच्या दिवसानंतर आपण काय केलं, सगळे पैसे मोजले. कुणाकडून किती पैसे आले, म्हणजे प्रौढांकडून किती रक्कम जमा झाली, मुलांकडनं किती आणि ज्येष्ठ नागरिकांकडनं किती, आणि ते आपल्याला कशामध्ये दाखवायचे, तर ह्या पाय चार्ट मध्ये दाखवा. ठीक आहे बघा. आता इथे काय दिले बघा त्यांनी बारग्राफ मध्ये. बघा आता इथं बघा प्रौढ किती आले ते दिले बघा. प्रौढ किती आहेत, मुलं किती आहेत आणि नागरिक किती आहेत, बरोबर आहे का नाही. आणि इथे काय दिले बघा रुपये बघा 0 100 700 300 8 400, बरोबर आहे का नाही. बघा आता लक्षात घ्या, इथं जर बघा इथं काय दिले त्यांनी, रुपये दिलेत. रुपये 0 म्हणजे बघा प्रौढांकडनं किती रुपये गोळा झाले, जवळजवळ आपल्याला 400 रुपये गोळा झाले, बरोबर आहे की नाही. 400 किंवा त्याच्यापेक्षा कमी, बरोबर आहे. थोडा राऊंड फिगर आपण 400 पकडू. बघा आता मुलांकडनं किती झाले बघा 400 500 त्याच्या पुढे थोडंसं, मग इथं समजा 150 रुपये जमा झाले. आणि इथं पण बघा 550 पुढे हे 100 आणि 50 थोडक्यात इकडे पण 150 रुपये जमा झाले. बरोबर आहे का. बरं आता पण बघा लक्षात घ्या, मुलं आपल्याला प्रौढांकडनं 400 रुपये जर गोळा होत असतील तर पण प्रौढांकडनं आपण तिकीट किती घेतोय 7 रुपये गोळा करतोय. 7 रुपये, बरोबर आहे की नाही. 400ला जर आपण 7 ने भागलं तर किती बघा किती येते बघा, किती आपण किती प्रौढ येऊन गेले असतील बघा तिथं. हा तर बघा किती निघाल इकडं 7 बघा. तर बरं आपल्याला इथं विचारलंय काय, जेव्हा आजचे प्रवेश बंद झाले तेव्हा जमा झालेली प्रत्येक गटाची प्रवेश रक्कम पुढील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे होती. बघा आपल्याला इथं संख्या नाही विचारल्या त्यांनी. ठीक आहे बघा. थोडक्यात काय, इथं 400 रुपये जमा झाले, इकडे 150 आणि इकडे 150, बरोबर आहे का. म्हणजे बघा थोडक्यात काय, प्रौढांकडनं मिळालेली रक्कम आपल्याला जास्त असणार आहे. आणि बघा एकूण जर रक्कम बघितली 400 150 म्हणजे 700 रुपये रक्कम झाली, बरोबर आहे की नाही. 700 रुपये मधले बघा निम्म झाले 350. 350 निम्म्यापेक्षा जास्त रक्कम कोणाची आहे, प्रौढांची. मग ह्याच्यामध्ये कुठं दिसतंय बघा तुम्हाला निम्म्यापेक्षा जास्त रक्कम. बघा बघा आता थोडक्यात काय बघा इथे 1 नंबर मध्ये पण दिसते बघा. परत बघा 2 नंबर मध्ये पण आहे. बरं तिकडे 3 नंबर मध्ये पण आहे. ठीक आहे बघा. तर बघा आता ह्याच्यामध्ये बघा 2 नंबरचा आणि 3 नंबर डायग्राम सेमच दिसते, बरोबर आहे की नाही. बघा काय फरक जाणून देतो तुम्हाला इकडं. आणि बघा मुले आणि ज्येष्ठ जे आहेत की नाही त्यांच्याकडे जवळजवळ सारखीच रक्कम जमा झालेली, बरोबर आहे की नाही. म्हणजे नागरिक आणि जे मुले बघा. मग ह्याच्यामध्ये बघा एक नंबर पण उत्तर वाटू शकते आपल्याला, 2 नंबर वाटू शकते आणि 3 नंबर पण वाटू शकते, बरोबर आहे की नाही. 4 नंबर तर येणार नाही फिक्स, बरोबर आहे का. हा तर बघा आता
प्रौढांकडनं जर आपण बघितलं बघा, तर बघा 1 नंबर पण वाटू शकते आपल्याला आणि 2 आणि 3 नंबरचे डायग्राम जर बघितले आपण ना, तर सारखीच दिलेली आहे त्यांनी. बरोबर आहे की नाही? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय बघा, ऑप्शन नंबर 3 दिलेलं आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये 2 नंबर पण आपल्याला उत्तर वाटू शकतं, 3 नंबर पण वाटू शकतं. येते लक्षामध्ये बघा. कारण का बघा, बघा इकडं टोटल रक्कम 700 जमा झालेली आहे. बरोबर आहे की नाही? इथं आपण राउंड फिगर 400 पकडलेले. पण हे थोडंसं कमी दिसते. बरोबर आहे का? बघा 400 ला पण थोडं कमी 375 असेल. इकडून पण तो बघा थोडक्यात काय म्हणजे 350 जर समजा आपण पकडले. हे 350, 150, हे 300 झालं, हे 350 झालं. बरोबर आहे की नाही? बरोबर मग 650 मध्ये जवळ-जवळ निम्म्यापेक्षा जास्त रक्कम पुन्हा सॉरी इकडे 350 750 मध्ये 350 रक्कम. हे 300 पेक्षा 650 निम्मा गेले 325. निम्म्यापेक्षा जास्त रक्कम तशी पण जरी आपण बघितली तर प्रौढांकडनं जमा होणार आहे. मग ह्याच्यामध्ये जर आपण नीट बघितलं बघा, तर बघा डायग्राम 1, 2 आणि 3 मधली कुठली डायग्राम आपल्याला वाटू शकते बघा. ऑप्शन नंबर 4 फक्त येणार नाही. पण बघा कारण की 1, 2, 3 मध्ये बघा प्रौढांची बरोबर काय संख्या जास्त दाखवली आपण. प्रौढांकडून आलेली रक्कम जास्त दाखवली. आणि बरोबर बघा मुले, ज्येष्ठ नागरिक, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि मुले, ज्येष्ठ नागरिक पण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होते डायग्राम मध्ये. याचं उत्तर आयोगाने ऑप्शन नंबर काय दिलेलं 3 दिलेलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. बघा 4 पुरुष आणि 6 स्त्रिया म्हटले बघा. म्हणजे 4 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम करायला 6 स्त्रिया लागतात. ठीक आहे. मग थोडक्यात काय बघा, 4च्या निम्म 2 पुरुष बरोबर 6च्या निम्म 3 स्त्रिया. ठीक आहे बघा, म्हणजे थोडक्यात 2 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम करायला 3 स्त्रिया लागतात. बरं पुढे काय दिले बघा, 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतात. तर आपण काय करायचं बघा, लक्षात घ्या. वर्षातला बघा 4 पुरुषांचं 20 दिवसाचं काम घ्यायचं का 6 स्त्रियांचं 20 दिवसाचं काम घ्यायचं ते आधी ठरवू आपण. कसं ह्याच्यावरनं बघा. ह्याच्यामध्ये बघा 2 पुरुषांचं कन्व्हर्जन आपण 2 पुरुषांच्या जागेला आपण बघा काय म्हटलंय 2 पुरुष इज इक्वल टू 3 स्त्रिया. म्हणजे बघा ह्या 2 पुरुषांच्या जर जागेला आपण 3 स्त्रिया जर पकडल्या, तर बघा ह्या 3 स्त्रिया प्लस 9 स्त्रिया बरोबर 12 स्त्रियांचं काम करू शकतो आपण. मग थोडक्यात काय, म्हणजे आपण काय करू पुरुषांचं रूपांतर आपण स्त्रियांमध्ये करू. बघा 6 स्त्रियांना 20 दिवस लागतात. बघा 6 स्त्रियांना जर 20 दिवस लागत असतील तर बघा लक्षात घ्या 2 पुरुष म्हणजे किती झाले बघा 3 स्त्रिया झाल्या. मग 3 आणि 9 किती झाले बघा 12. 12 स्त्रियांना मिळून तेच काम करायला किती दिवस लागतील? 6 आहे. मग ठीक आहे बघा एक जागा ठेवा 12 अलीकडे आणा. 6 गुणिले 20 भागिले किती येते 12. 6 एके 6, 6 दुनी 12. परत बे एके बे बेन 10 व्हायचं म्हणजे 10 दिवस लागतील. ऑप्शन नंबर काय येते बघा 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये, बघा पार्टनरशिप चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, प्रिया व शारदा यांनी प्रत्येकी 1.5 लाख रुपये व 2,40,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय चालू केला. ठीक आहे बघा वर्षाच्या शेवटी त्यांना 65,000 रुपयाचा फायदा झाला. तर दोघींमध्ये वाटा किती बघा. गुंतवणूक ज्या प्रमाणामध्ये असेल ना त्याच प्रमाणामध्ये प्रत्येकाला नफ्याचा वाटा मिळतो. बघा कसं असतं इकडं, बघा प्रियाने किती रुपये रक्कम गुंतवली बघा प्रियाने 1.5 लाख रुपये आणि इकडं शारदाने बघा शारदाने किती 2,40,000. ठीक आहे आता बरं आता इकडं भाग घालवा बघा. चला ह्या 3 शून्याला हे 3 शून्य गेले. परत ह्या शून्याला हा शून्य गेला. बघा 3 5 15 आणि 3 8 24 म्हणजे गुणोत्तर किती आलं 5 8 आलं. बरोबर आहे का नाही? 5 x आणि 8 x. म्हणजे बघा आता म्हणजे त्यांचं गुंतवणुकीचं प्रमाण जर 5 8 असेल ना तर जेवढा नफा होईल त्याच्यामध्ये पण जेवढा नफा होईल ना त्यातलं 5 भाग प्रियाला जातील 8 भाग शारदाला जातील. तर बघा आता नफा किती आपला 5 x 5 x अधिक 8 x बरोबर झाले 8 आणि 5 13 x. 13 x बरोबर नफा किती आहे बघा 65,000 आहे. मग x ची व्हॅल्यू किती निघते बघा इकडं 65,000 भागिले 13 बरोबर काय निघते बघा 13 1 13 13 5 65 त्याच्यावरती 3 शून्य म्हणजे 5,000. ठीक आहे बघा मग आता बघा 5,000 जर असेल x ची व्हॅल्यू तर बघा प्रियाला किती रुपये रक्कम मिळेल बघा 5 गुणिले 5,000 बरोबर झाले 25,000 रुपये आणि 8 गुणिले 5,000 बरोबर झाले 8 पंचे 40,000. ठीक आहे बघा म्हणजे 25,000 आणि 40,000. आपल्याला विचारलं काय तर झाला तर दोघींमध्ये वाटा किती असेल बघा 25,000 आणि 40,000 पुढे निघते का बघा ह्याच्यामध्ये बघा 25,000 आणि 40,000 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा हा पण क्वेश्चन आपला टाइम अँड वर्क वरचा आहे. काय दिले बघा, जे काम राजू 60 दिवसात पूर्ण करतो तेच काम संजू 40 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. तर बघा
आता बघा दोघांचं जर सेपरेट सेपरेट काम दिलेलं असेल म्हणजे बघा ए हा के बघा राजू काय म्हटले आपल्याला, राजू किती दिवसात काम करतो 60 दिवसात आणि दुसरं कोण आहे बघा संजू, संजू तेच काम 40 दिवसामध्ये काम करतो. बरोबर आहे का? डायरेक्ट बघा इथं समजा ह्याला ए पकडला ह्याला बी पकडला तर आणि आपलं विचारताना विचारलं काय दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. असा टाईपचा प्रश्न आला आपण काय करू शकतो डायरेक्ट त्याच्यामध्ये ए गुणिले बी भागिले ए प्लस बी म्हणजे थोडक्यात काय ए म्हणजे आपण पकडला किती 60, 60 गुणिले 40 भागिले 60 अधिक 40 बाकी निघते बघा इकडे 6 चोक 24 वर 2 शून्य भागिले 60 आणि 40 किती झाले 100 म्हणजे काय निघेल बघा ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले 24 उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा आणि इकडे जरी बघितलं आपण बघा राजू आणि संजू जर एक जण 60 दिवसात काम करतोय आणि दुसरा 40 दिवसामध्ये काम करतोय 60 आणि 40 चा जर तुम्ही लसावी काढला तर लसावी किती असतो बघा 6 आणि 4 तास 6 दोन्ही 12 4 त्रिक 12 म्हणजे 120 आला. बरोबर आहे का? म्हणजे बघा थोडक्यात काय एकूण काम जे असतं ना आपलं एकूण काम आपण किती पकडलं 120 रुपयाचं काम पकडलं. आता बघा 120 रुपयाचं काम जर राजू हा 60 दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर त्याला एका दिवसाला पेमेंट किती पडेल 2 रुपये पेमेंट पडेल. आणि बघा तेच 120 रुपयाचं काम संजू 40 दिवसामध्ये करतो तर त्याला दिवसाला 3 रुपये पेमेंट मिळेल. हे झाले 3 रुपये म्हणजे एकूण बघा दोघांना म्हणून एका दिवसात पेमेंट किती असेल बघा 2 आणि 3 किती झाले 5 रुपये झाले. एकूण काम किती बघा आपलं 120 रुपयाचं काम मग 120 रुपये जर काम दोघांनी मिळून केलं रोज 5 रुपये तर किती निघते बघा 24 5 120 म्हणजेच काय निघते बघा 24 उत्तर निघते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा एका विमानात 500 प्रवासी होते त्यापैकी 45% पुरुष व 20% मुले होती तर स्त्री प्रवाशांची संख्या किती बघा. आता 100%तले 45% पुरुष गेले आणि 20% मुले गेली म्हणजे 45 आणि 20 किती झाले 65 बरोबर आहे का नाही बघा 45 अधिक 20 झाले बरोबर 65 मग राहिले किती बघा हे झाले पुरुष ही झाली मुले राहिले कोण बघा तर 100 मधून जर आपण 65 वजा केले तर राहिले किती 35% 35% कोण आले तर स्त्री आल्या. विचारले काय तर स्त्री प्रवाशांची संख्या किती एकूण 500 मधले 500चे 35% म्हणजे किती बघा किती निघते इकडे बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 5 गुणिले 35 किती निघते बघा 5 5 25 इथं हात चाला 2 5 त्रिक 15 आणि 2 17 म्हणजे किती झाले बघा 175 झाले म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती. तर बघा सुरुवातीला पहिली रक्कम किती आहे बघा 16,000 रुपये रक्कम आहे आणि दरवर्षी काय म्हटलंय बघा 5% कमी होते मग 100 मधनं 5 गेले राहिले 95% म्हणजे 16,000 रुपयाची 95% रक्कम राहिली पहिल्या वर्षानंतर ना मग हिथं जी काय रक्कम निघाली आता त्याच्या 5% कमी झाली म्हणजे ह्या रकमेच्या 95% रक्कम पुढे शिल्लक राहिली म्हणजे इथून परत 95चे 100 निघेल ती रक्कम किती विचारली त्यांनी आपल्याला काय निघेल इकडं 5 1 5 5 9 45 परत 5 2 10 इकडे पण काय निघेल 19/20 निघेल. ठीक आहे बघा चला परत ह्या शून्याला हा शून्य गेला परत ह्या शून्याला हा शून्य गेला बे एक बे बे 8 16 परत बे एक बे बे चोक 8 इकडे 40 आला. ठीक आहे बघा 19चा वर्ग किती असतो बघा 19 गुणिले 19 झाले 361 361 गुणिले परत इकडे हे किती 40 तात्पुरतं 4 घ्या बघा 4 1 4 4 सक 24 4 तक 12 आणि 2 झाले 14 आणि वरती इकडे शून्य देऊन टाका म्हणजे 14,440 रुपये दे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नफा तोटावरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा नीरजने 500 रुपये खरेदी किमतीचे घड्याळ 560 रुपयाला विकले तुषारने 600 रुपये खरेदी किमतीचे घड्याळ 666 रुपयाला विकले तर दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला आणि किती बघा. आता कधी पण नफा आणि तोटा कशावरती असतो बघा आपल्या खरेदी किमतीवर असतो बरोबर आहे का नाही बघा खरेदी किंमत खरेदी प्लस नफा बरोबर काय असते बघा विक्री किंमत असते विक्री किंमत बघा खरेदी पहिल्याची किती बघा 500 रुपये खरेदी आणि विक्री किती आहे 560 म्हणजे नफा किती झाला बघा त्याला नफा झाला 60 रुपये म्हणून विक्री झाली 560 रुपये. तीच तुषारची जर बघितलं आपण तर बघा 600 रुपये खरेदी आणि विकले कितीला 666 ला विक्री किती असेल बघा इकडे 66 रुपये असेल बरोबर आहे का मग 600 अधिक 66 बरोबर 666 मग नफा कधी पण कसा असतो खरेदी किमतीवर असतो बघा मग आता नीरजला नफा किती झाला बघा 60 रुपये नफा झाला किती वरती 500 रुपये वरती टक्केवारी मध्ये किती असेल गुणिले 100 करा
आणि ते दुसरा कोण आहे बघा इकडं तुषार. तुषारला 600 रुपये वरती 66 रुपये नफा झाला. तर टक्केवारीमध्ये किती? बघा किती निघते इकडं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 5 एके 5 इकडे झाले 12 पंचे 60 म्हणजे 12% नफा झाला नीरजचा. तुषारला किती झालाय बघा इकडं. तुषारला बघा हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 6 एके 6 परत 11 सक 66 म्हणजे 11%. मग तुषारला 11% आणि नीरजला 12%. मग नीरजला 1% जास्त झालाय. बरोबर आहे का नाही? तर बघा दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला आणि किती? तर नीरजला 1% नफा जास्त मिळाला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा बॉडम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा याच्यामध्ये बघा -2 -3 किती झाले बघा -5 झाले. ठीक आहे बघा गुणिले 5 अधिक 3 किती झाले बघा 8 झाले. ठीक आहे बघा परत भागिले काय निघते बघा -3 -2 म्हणजेच झाले -5. ठीक आहे बघा. बरं छेदाला काय दिले बघा आणखी बघा -6 -4 किती झाले -10 भागिले -7 -5 म्हणजे बरोबर झाले -12. ठीक आहे बघा इकडं -5 ला -5 कॅन्सल वरती राहिले 8 छेद किती निघते बघा इकडं मायनसला मायनस कॅन्सल झाले बघा मायनसला मायनस कॅन्सल म्हणजे 5 बे पंचे 10 आणि बे सक्क 12 2 छेद सॉरी काय निघते इकडं बे पंचे 10 बे सक्क 12. ठीक आहे बघा म्हणजे किती आलं 5/6 आलं. आता हे 5/6 जर वरती गेलं तर काय होईल बघा 8 गुणिले 6/5 येते बघा. काय निघते 8 सक 48 48/5 म्हणजेच काय येते इकडं 5 9 45 5 सक 30 म्हणजे 9.6 उतरायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 9.6. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा लसावी मसावी चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहेत. जर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. तर बघा याचा फॉर्म्युला काय असतो बघा लसावी बघा लसावी गुणिले मसावी आणि काय असतं इज इक्वल टू बघा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बघा आता लसावी किती दिलाय बघा तुम्हाला 432 आहे. 432 गुणिले मसावी किती आहे बघा 72 आहे. बरोबर एक संख्या किती आहे बघा 216 आहे तर दुसरी संख्या किती असेल x असेल. ठीक आहे बघा चला एक जागायला ठेवा 216 बरोबरच्या अलीकडे आणा बघा 432 गुणिले 72 भागिले 216 बरोबरच्या अलीकडे आले की छेदात जाते 216 बाकी किती निघते इकडं 4 पंचे 20 एक राहिला 4 चौक 16 परत इकडे काय निघते बघा 4 1 4 4 4 3 राहिले 4 8 32 परत 18 1 18 18 त्रिक 54. ठीक आहे बघा परत 3 1 3 आणि इकडं 3 1 3 परत 3 चौक 12 आणि 1 13 3 चौक 12 म्हणजे दुसरी संख्या आली 144. ठीक आहे बघा ऑप्शन नंबर किती आला मग 2 आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ऍव्हरेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा 7 क्रमवार म्हटल्या क्रमवार विषम संख्यांची संख्या 20 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कुठली बघा 7 क्रमवार संख्या म्हणजे कुठली आल्या बघा 1 2 3 4 5 6 7 आणि क्रमवार जर संख्या असतील ना तर कधी पण लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 मधली बरोबर मधली संख्या जी असते म्हणजे 1 2 3 आणि इकडे किती आली 4 नंबरची परत इकडे 3 संख्या सोडल्या इकडे 3 संख्या सोडल्या मधली जी संख्या असते ना ती काय असते सरासरी असते. आणि काय म्हटले बघा सरासरी किती म्हटले बघा 20 संख्या 20 दिलेले. तर बघा जर मग बघा जर विषम संख्यामध्ये बघा विषम संख्या किती दिले तुम्हाला 7 दिलेत तर मधली संख्या पण काय असली पाहिजे तुमची विषमच असली पाहिजे. तर तुमची इथली मधली संख्या काय निघते बघा सम संख्या निघते. त्यामुळे आयोगाने हा प्रश्न काय केलाय बघा कॅन्सल केलाय ह्याचं उत्तर निघत नाही हॅश केलेलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सर्ट्स अँड इंडास्ट्री चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा 8चा वर्ग किती झाला बघा 8चा वर्ग झाला 64 अधिक 15चा वर्ग झाला 225. ठीक आहे बघा पॉवर 1/2 म्हणजेच काय असतं बघा इकडे रूट असतो आणि परत ह्याचा ब्रॅकेटचा ही पॉवर काय 3 दिली. ठीक आहे बघा 1/2 पॉवर याचा अर्थ काय असतो तर स्क्वेअर रूटची पॉवर किती असते 1/2 असते. ठीक आहे बघा 64 अधिक 225 किती झाले बघा 289 झाले. 289 कितीचा वर्ग आहे तर 17चा वर्ग आहे. बरोबर आहे खाली आत किती आले 17 आले आणि 17चा घन विचारला त्यांनी आपल्याला 17चा घन किती असेल बघा 17चा वर्ग झाला 289 289 गुणिले पर 17 करा बाकी निघते 7 9 63
7 8 56, 57 58 59 58 2 62. परत 7 2 14, 14 आणि 6 झाले 20. तर शून्य आला बघा 1 9 9 1 8 8 1 2 2. म्हणजे 3 9 2 11, 8 आणि 1 9 आणि 2 आणि 2 4, 4913. म्हणजे 4913 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.